माझं एम आहे कि दुश्मन को पहले मारना है मेरे देश के लिए, मुझे नहीं मरना, मुझे मरना है तो अपने आप गोली लगी तो लगेगी, पर मेरा एम है दुश्मन को अपने देश के लिए मारो. तुम्ही निस्वार्थी भावनेनं आमच्यासाठी उभे असता म्हणून आज आमचं अस्तित्व आहे. आर्मीमध्ये भरती होण्यासाठी वाघाचं काळीज लागतं. माझ्या आईला वाटायचं की तुला कंद्यावरती स्टार लावले पाहिजे. कुठं नाही, पुण्यात तुम्ही कॉलेजच्या मागे जा, तुम्हाला ड्रग्स मिळतात. कसं यायला, कुठून यायला हे सगळं? हे बांगलादेशी कुठून यायला लागले, कसं यायला लागले ते? यांच्या मागे पूर्ण सूत्रधार आहेत पाकिस्तान. As many as 2,200 Bangladeshis have been reported alone from the national capital in 2020. त्यांचं एम असतं की मिलिटरीला म्हणजे लोकांना त्रास देणं आणि मिलिटरीली डेमोरलाइज करणं. पण भारतीय सेना इतकी सक्षम आहे आणि इतकी स्ट्रॉंग आहे की आपण मागच्या 20 ते 22 वर्षामध्ये तिथलं नेस्त नाबूद करून टाकले. आतामध्ये आर्मीचं जे 24 वर्ष तुम्ही देशासाठी दिले त्याचं सार्थक झालं असं वाटतंय का? लढता लढता जर रणांगणावरती जर शहीद झाला, वीर गती आली, सगळ्यात मोठा तोच त्याचा विजयी आहे. तुमचा अनुभव काय सांगतो? कोण जिंकले या युद्धामध्ये? अमेरिका कुठेतरी आपणच प्रबळ आहोत किंवा आपणच मजबूत आहोत, आपणच सगळं आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. It's day 20 of the war in West Asia. अमेरिकेच्या कॉन्सुलेटमध्ये जितके पण अमेरिकन लोक होते त्यांना मारलं गेलं. कारण की जोपर्यंत तुम्ही जमिनीची लढाई जिंकत नाही, जोपर्यंत सरकार चेंज होत नाही, तुम्ही काय करू शकता? इराणची सरकार इतकी स्ट्रॉंग आहे त्या यूथला आणि त्या नवीन जनजीला बिलकुल दंडा मारून तिथे कंट्रोलमध्ये ठेवलेलं. टू ब्रेक द विल ऑफ द एनिमी इज अल्टिमेट विन. जोपर्यंत पाकिस्तानचे 4 तुकडे होत नाहीत तोपर्यंत. मित्रांनो, असं म्हणतात की आर्मीमध्ये भरती होण्यासाठी वाघाचं काळीज लागतं. त्याचबरोबर जो मुलगा किंवा मुलगी भरती होणार आहे त्याच्या आई वडिलांचं सुद्धा तेवढं मोठं धाडस असायला हवं. कारण या जगामध्ये 2च असे लोक आहेत जे निस्वार्थी भावनेने प्रत्येकासाठी उभे असतात. ते म्हणजे आपला शेतकरी आणि दुसरे म्हणजे आपले भारतीय सैन्य दलातील सैनिक. खरं तर ते बॉर्डरवरती छाती काढून उभे आहेत आपल्या संरक्षणासाठी. म्हणून आपण इथं जे काय आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या स्वातंत्र्याचा आपण मनमुराद आस्वाद घेऊ शकतो. माझ्यासमोर सचिन सर बसलेले आहेत. आर्मीमधून ते कर्नल या पदावरून रिटायर झालेले आहेत. 24 वर्षाच्या त्यांच्या सर्व्हिसमध्ये त्यांनी अनेक आतंकवाद्यांशी, अनेक दहशतवाद्यांशी त्यांची चकमक झालेली आहे. 1999चं कारगिल युद्ध असेल ते त्यांनी अगदी जवळून पाहिलेलं आहे, अर्थात अनुभवलेलं सुद्धा आहे. पुण्यामध्ये ते डिफेन्स अकॅडमी चालवतात. वयाच्या 16व्या वर्षी ते एनडीएमध्ये भरती झाले. त्यांचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांचे वडील, त्यांचे काका आर्मीमध्ये होते. म्हणजे आर्मीचा वारसा त्यांना घरूनच लाभलेला होता. सध्या इराण आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे. आखाती देशामध्ये युद्धाचा प्रहार चालू आहे. जागतिक युद्ध होतंय की काय, 3ऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली आहे की काय, असा लोकांच्यामध्ये एक समज झालेला आहे. आणि याचा आपल्या देशाला कसा फटका बसू शकतो किंवा आशिया खंडाला याची झळ लागू शकते का, अशा सर्वच गोष्टींवरती सविस्तर ते आपल्याशी बोलणार आहेत. सर, द रोहित पाटील शो या माझ्या पॉडकास्ट शोमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. आणि सुरुवातीलाच मी तुमचे आभार मानतो की तुम्ही सगळे आहात. तुम्ही निस्वार्थी भावनेनं आमच्यासाठी उभे असता म्हणून आज आमचं अस्तित्व आहे. पण दुर्दैव असं आहे की आजही आपल्याला शेतकऱ्यांची आणि आर्मीमधील सैनिकाची किंमत कळत नाही आहे. खरं तर हे खूप मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. त्यावरती सुद्धा आपण सरांशी बोलणारच आहोत. सर, तुम्ही जस्ट रिटायर्ड झालेला आहात कर्नल या पदावरून. आर्मीबद्दल तुम्ही खूप जाणता. 24 वर्ष तुम्ही देशसेवेसाठी दिलेली आहेत. हा तुमचा अनुभव कसा होता? तुम्ही प्रॉपर कुठून बिलॉंग करता आणि एकंदरीत तुमची कारकीर्द कशी होती? कौटुंबिक तुम्हाला वारसा लाभलेलाच आहे, जे तुम्ही सांगितलंच आहे. त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. सर्वप्रथम रोहित, अभिनंदन तुझ्या तुझ्या टीमला की इतका चांगला तुम्ही कार्यक्रम तुम्ही करताय, इतकं चांगलं पॉडकास्ट करताय. वेगवेगळ्या क्षेत्रातले तुम्ही गेस्ट बोलवताय आणि समाजामध्ये ते जागरूकपणा, अवेअरनेस तुम्ही क्रिएट करताय. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना अभिनंदन. आणि मला एक मंच दिला की माझे विचार मांडण्यासाठी, माझे व्ह्यू शेअर करण्यासाठी. थँक्यू आणि जय हिंद. येस, जय हिंद, जय हिंद. मला सांगा, साधारणतः तुम्ही कोणत्या वर्षी भरती झाला होता? जसं की मी तुमची माहिती देताना आमच्या ऑडियन्सला सांगितलंच की तुमचे वडील आणि काका सुद्धा आर्मीमध्ये होते. इव्हन तुमचे आजोबा सुद्धा स्वातंत्र्य सैनिक होते. तर हा कौटुंबिक वारसा आपला, याच्यामुळे तुमची इच्छा झाली आर्मीमध्ये जायची की? हां, तर मी लहान असतानापासूनच हे मला बाळकडू मिळालेलं आहे. ओके. मी माझ्या घरामध्ये जसं तुम्ही आत्ता बोललात की माझे वडील, आजोबा, काका हे सगळे स्वातंत्र्य सेनानी आणि आमचे वडील आणि काका सगळे मिलिटरीमध्ये होते. ओके. त्यामुळं ते कुठंतरी मला कळत न कळत माझ्या डोक्यावरती किंवा माझ्या
स्वभावावरती ते मला छाप पडली आणि मला ती युनिफॉर्म घालायची इच्छा झाली. बरोबर, बरोबर. वर्दी म्हणलं की थोडंसं एक वेगळंच आपल्यामध्ये एक स्फूर्ती येते, एक एनर्जी येते. हं, त्यामुळे हं, मग हं. ते वाटायचं की मला ही वर्दी घातली पाहिजे आणि त्याहून अधिक माझ्या आईचा पण एक वाटा आहे सिंहाचा त्याच्यामध्ये. ओके. माझ्या आईला वाटायचं की तुला कंद्यावरती स्टार लावले पाहिजे. अच्छा, ओके. आसमान में हजार और करोड़ तारों से अच्छा है कंधे पे 2 तारे होना चाहिए. तुझ्या हं. कंद्यावरती 2 सितारे हे मग तिला आईची इच्छा होती मला पाहायची. नक्कीच. माझी इच्छा होती मिलिटरीमध्ये जॉइन करायची, फक्त हं, वर्दी घालायची. हं, ते हं. 5वी 6वी मध्ये असतानाच ते हळू ते वाटायचं. पण आईची इच्छा होती की ते स्टार तू लावायचे. म्हणून मी सातारा सैनिक स्कूलला गेलो. आमच्या आईनं फार मला मेहनत करून घेतली. मी सातारा सैनिक स्कूलमध्ये पहिल्याच चान्समध्ये जॉइन केलं. 5 ते 7 वर्ष माझी तिथं चांगली व्यवस्थित शिक्षण झालं, ट्रेनिंग झाली. सातारा सैनिक स्कूलमध्ये मी एक स्ट्रॉंग व्यक्तिमत्व बनवलं आणि फार मेहनत करून मी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ही जी यूपीएससी. असते UPSC एक्झाम असते. ओके. हे NDAसाठी UPSC एक्झाम असते. हं, हं. 16.5 वर्षातच मी क्लिअर केली आणि त्यानंतर त्यासोबतच SSB असते. ओके. UPSC सोबत एक SSB म्हणून असते, हं. सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. हं, यामध्ये तुमचा इंटरव्ह्यू चालतो 5 हं, दिवसासाठी. हं. मग तेही पहिल्या अटेम्प्टमध्ये क्लिअर केलं आणि मेडिकल क्लिअर करून मी NDAत जॉइन केलं 94 मध्ये अच्छा. आणि NDAत माझी 3 वर्ष ट्रेनिंग झाली ओके. आणि फार कष्ट आणि हार्ड ट्रेनिंग. म्हणजे तुम्हाला कधी-कधी तर जेवायला नाही मिळायचं. हं, हं, कधी-कधी हं. असं बुटाच्या तुम्हाला मोठे-मोठे ते खेळाचे बुटे घालून तुम्हाला ड्रिल करायला लागायची. रायफल घेऊन पळायला लागायचं. कधी-कधी उस्ताद आणि तुमचे सीनियर तुम्हाला पनिशमेंट द्यायचे. तुमचे कोपरे सगळे फुटून जायचे आमचे. तर तिथं एक वेगळाच एक अनुभव आला आणि तिथं मेंटली फार स्ट्रॉंग आम्हाला बनवलं. त्यासोबत आमच्यामध्ये लीडरशिपचे गुण हं, आणि की हं, हं. नेतृत्वाचे गुण आमच्यात हं, हं. त्यांनी टाकले त्या अकॅडमीमध्ये. कारण की ॲज अ ऑफिसर यू हॅव टू लीड मेन इन टू बॅटलफील्ड. तुम्हाला लोकांना चा नेतृत्व करत तुम्हाला युद्धामध्ये जायचं असतं. मग त्यामुळं तिथं तुम्हाला ते बालकडू लीडरशिपचा, योद्ध्याचा बालकडू तिथं दिलेलं असतं. ते 3 वर्ष तिथे केले. हं. 4था वर्ष मी इंडियन मिलिटरी अकॅडमी ते देहरादूनला असतं. ओके. ते प्रोफेशनल ट्रेनिंग म्हणतात हं, त्याला, हं, 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 की हं. कसं अँबुश लावायचं. युद्धनीती बेसिकली युद्धाचे वेगवेगळे हं, हं, हं. हे असतात अभ्यास. त्यामध्ये लढाईमध्ये डिफेन्स कसा करायचा, हं, म्हणजे अटॅक कसा करायचा हं. किंवा तुमचे प्रॉक्सी वॉरमध्ये तुमचे आतंकवाद्यासोबत कसं लढायचं, पेट्रोलिंग, अँबुश आणि तुमचे वेगवेगळे जे युद्धाचे डावपेच आहेत, तिथं आम्हाला शिकायला मिळतात. मग ओके. त्यानंतर मी 21व्या वर्षी, 21.5व्या वर्षी मी अधिकारी बनलो. खरं तर सर या ठिकाणी मला माझ्या ऑडियन्सला पण सांगावंसं वाटेल, की खरं तर इथे सरांच्या आई-वडिलांचं कौतुक करावंसं तितकं कमी आहे. कारण आज आम्ही बघतो 17-18 वर्ष मुलं भरती होतात आणि देशासाठी शहीद होतात आणि आपल्या काळजाचा तुकडा जिथे माहिती आहे की रिस्क खूप आहे, अशा ठिकाणी आपल्या मुलाला पाठवण्याची जिगर ज्या आई-वडिलांमध्ये असते, त्या आई-वडिलांना खरंच माझा सॅल्यूट आहे. सर खरं तर 16-17 वर्ष म्हणजे हे खेळण्याचं, बागडण्याचं वय असतं. आज आम्ही मला बघतोय. काय वाटतं माहिती आहे का रोहित, 16-17 वर्षातच माणसामध्ये इतकी ऊर्जा असते. आपण फार मोठं उदाहरण घेऊया. हं, हं, आपल्यासमोर हं. जिवंत म्हणजे आपले देव आहेत ते. अच्छा. छत्रपती शिवाजी महाराज. ओके. हां, हां. 16.5 वर्षाला त्यांनी पण काय केलं होतं? तोरणा किल्ला जिंकला होता मग वयाच्या मग 16 16.5 वर्षी. वर्षाला मला इंडिया गेलो होतो मी पण. बरोबर. मग ते आमची प्रेरणा स्रोत आहेत. मग आपल्याला विचार करायची गरज नाही ह्याच्याबद्दल. नाही पण असं कधी वाटलं नाही का आपले काही मित्र असतील त्या वयामध्ये खेळत होते, हसत होते, हां. बागडत होते आणि आपलं पण असं तसंच? नाही, कसं सैनिक स्कूल साताऱ्यामध्ये असल्यामुळे ते एक आम्हाला एक तिथलं शिस्त होती. वातावरण शिस्त होतं. ओके. ते हां. वातावरणामध्ये युद्ध, लढाई, कॉम्पिटिशन हं, हं, हं. किंवा असे आमचे मोठे-मोठे अधिकारी यायचे, आम्हाला मोटिव्हेशनल लेक्चर द्यायचे. ते ते त्या वातावरणामध्ये कुठं ना कुठं ते आमच्या डोक्यामध्ये ऑलवेज असायचं की आपल्याला करायचं आहे, हं, हं. आपल्याला लढायचं आहे. आता मी NDAत होतो. NDAत असताना माझे जे सीनियर अधिकारी होते, हं, हं, हं. जे आमचे इन्स्ट्रक्टर असतात, ओके. आम्हाला शिकवतात ना हं, NDAमध्ये, हं, हं. कॅप्टन असतात इन्स्ट्रक्टर. हं, हं. आम्ही कॅडेट असतो. बरोबर. आमचे उस्ताद असतात, ड्रिल उस्ताद, हं. जे आम्हाला ड्रिल शिकवतात. एक PT उस्ताद असतात, PT शिकवतात. तर आमचे एक इन्स्ट्रक्टर होते. हं. त्यांचं नाव होतं तेव्हा कॅप्टन सुरेश त्यांनी होते ओके. आणि त्यांनी होते शौर्य चक्र बार. ओके. म्हणजे त्यांना 2दा शौर्य चक्र मिळालं. हं, हं. SCN बॅड. आम्ही त्याला म्हणायचो स्कॅब सर. मग ते आम्हाला प्रेरणा द्यायची. असं ओके. आमच्यासमोर वेगवेगळे असं अधिकारी असायचे हं, हं, आणि ते हं. सांगायचे त्यांची युद्धाच्या कहाण्या, ते सांगायचे त्यांचे आतंकवादासोबत कसं लढले. मग ते आम्हाला कुठं ना कुठं थोडं आमच्या डोक्यामध्ये ते भिनायचं की हं. मला पण लढलं पाहिजे, मला पण ॲक्शन बघितलं पाहिजे. हं, ते हं, हं. मोटिवेशन तिथनं यायचं. ते आमच्यासमोर चांगले उदाहरण पेश केल्यामुळं, तुमचे चांगले रोल मॉडेल आमच्यासमोर आल्यामुळं ओके. म्हणजे डोक्यामध्ये ते ऑलवेज ते असायचं की यार मुझे ॲक्शन देखना है, मला फाईट बघायची आहे. आता काय परिणाम आहे ह्या माहीत नसतं तेव्हा त्या हं, वयात, हं, हं, पण हं. आपल्याला ती इच्छा असते की ॲक्शन बघायचं.
नाही खरं तर सर म्हणजे तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे. एवढ्या लहान वयामध्ये पण तुमचे आदर्श असे लोक होते, नाहीतर आजकालच्या जनरेशनचे आम्ही आदर्श बघतो कोण आहेत ते. सरांच्या याच्यातून आदर्श असा सगळ्यांनीच घ्यावा असं मला वाटतं. साधारणतः सर तुम्ही 24 वर्ष सर्व्हिस केली. या सर्व्हिसमध्ये अनेक आतंकवाद्यांशी तुमची लढाई झाली. अनेक चकमकी तुम्ही बघितलेल्या आहेत, त्या स्वतः केलेल्या आहेत. जवळचे सहकारी जाणं आणि त्याच्यानंतर ते जे भावूक वातावरण वगैरे किंवा त्याच्यानंतर एक भीती असणं वगैरे अशा गोष्टी त्याच्या अनुभवाबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. हां, जवळचे मित्र किंवा आपले टीममधले आमचे जवान हं. होतात, ऑफिसर्स. ओके. हे कसं ही लढाई आहे. बरोबर. लढाई इज नॉट विदाउट कॉस्ट. हं, हं. बिना किमतीने तुम्हाला स्वातंत्र्य मिळत नाही. हं, किंमत हं. तुम्हाला चुकवावीच लागते. बरोबर. तर तुम्ही ही वर्दी घातलेली आहे तर तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी आमच्या ट्रेनिंगमध्ये आमचं माइंडसेट जे आहे असं तयार केलेलं असतं की लढाईमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इजा होऊ शकते, तुम्ही शहीद होऊ शकता आणि तुम्हाला ती टीम लीड पण करायची असते. हं, हं, ते हं. माइंडसेट ऑलरेडी असते. ते भीतीच्या समोर जाऊन शौर्य दाखवणं हाच ॲक्च्युली योद्धा असतो. योद्धा म्हणजे काय? फिअर इज ऑलवेज देअर. टू ओव्हरकम द फिअर इज करेज. येस. भीतीच्या पुढे जाऊनच तुम्हाला शौर्य दाखवावं लागतं. मग आम्ही आमच्या टीमसमोर सगळ्यासमोर भीती दाखवू शकत नाही. कारण की आम्हाला ती ट्रेनिंग दिलेली आहे आणि आमचं माइंडसेट तसं तयार झालेलं आहे. आणि असंच 21व्या 21.5व्या वर्षी मी काश्मीरला पोस्टेड होतो. हं, जेव्हा हं, मी हं. माझी पहिली पोस्टिंग काश्मीरला गेली होती. ओके. हं. त्यामध्ये 2001च्या ह्या वर्षांमध्ये हं. आतंकवाद भरपूर त्या एरियामध्ये फैलावला होता. होता. ओके. हां. हं. कारण की कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानला आपण बिलकुल मुंह की खानी पडी पाकिस्तान को. बिलकुल त्याला खदेडून लावलं होतं हं. कारगिल हाईट्सवरनं. बरोबर. त्यानंतर पाकिस्तान बोखळवून त्याने काय केलं होतं की काश्मीरमध्ये भरपूर आतंकवादी भरले त्यांनी. हं, हं, हं. कारण तुम्ही थोडंसं मागे जाऊया कारगिलच्या थोडं ऑपरेशन सांगण्याच्या अगोदर. हं. कारगिलच्या अगोदर आपण 1971 मध्ये पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते. बरोबर. त्याच्या अगोदर 65 मध्ये त्याला हरवलं होतं. हं. त्याच्या अगोदर 1947ला हरवलं होतं. बरोबर. पण पाकिस्तानचा बेसच आहे. कशामुळे पाकिस्तान बनला होता? हं. 2 नेशन थेरी ओके. है ना. 2 विचारधाराच्या हं. वरती आहे पाकिस्तान. आहे इस्लामिक विचारधारावरती पाकिस्तान बनलेला आहे. बरोबर. त्यामुळं त्यांनी काश्मीरवरती हल्ला केला. कारण काश्मीर हा मुस्लिम मेजॉरिटी होता. बरोबर. अगदी. तसंच त्यांनी हल्ला केला आणि तो कब्जा करायचा प्रयत्न केला. तेव्हा भारताने त्याच्यावर अटॅक करून तिथले जे राजा होते, हं, हं. राजा हरिसिंग यांनी आपल्यासोबत करार केला हं. आणि आपण मग तिथं आर्मी पाठवली आणि तिथून आर्मीला खदेडून लावलं पाकिस्तानच्या आर्मीने. बरोबर. तेव्हापासून त्या डोक्यात आहे की पाकिस्तानला काश्मीर घ्यायचं आहे. हं. पण त्यासाठी त्यानं 65, 71 आणि 71ला त्यांना लक्षात आलं की आपण 2 फाळण्या केल्या त्याच्या. बरोबर. ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तानला. बांगलादेशची आपण निर्मिती ईस्ट झाली. पाकिस्तानला बांगलादेश करून दिला. बरोबर. त्यानंतर हं. त्याच्या मनामध्ये हे कुठंतरी रुजलेलं आहे की इंडियासोबत आपण जिंकू शकत नाही. म्हणून पाकिस्तानने काय केलं? प्रॉक्सी वॉर लॉन्च केला. प्रॉक्सी वॉर म्हणजेच त्यांचं नाव होतं ऑपरेशन टोपॅज. ओके. आपण हे गुगलवरती बघून पाहू शकता. ओपन साईटवरती आहे. हं. ऑपरेशन टोपॅज लॉन्च केला आणि त्या ऑपरेशनमध्ये त्यांनी भारताला 1000 कट्स हं. हळूहळू कट करून भारताला इंटरनल ब्लिडिंग करायचं त्याचं ठरलेलं आहे. हं. काश्मीरमध्ये त्यांनी आतंकवाद पसरवला, पंजाबमध्ये पसरवला, नॉर्थ ईस्टमध्ये पसरवला. आपला जे रेड कॉरिडॉर म्हणतो आपण जो हं, हं, हं. माओवाद त्याच्यामध्ये त्यांनी सपोर्ट हं, करायला लागला. हे सगळं इंटरनल ते त्यांनी केलं. त्यानंतर त्यासोबत त्याचं दुसरं काय आहे प्रॉक्सी वॉरचे हिस्सा. हं. एक आहे इलिगल इमिग्रेशन. ओके. टेररिझम तर आहेच आहे. टेररिझमसोबत इलिगल इमिग्रेशन करतो. हं. भरपूर बांगलादेशी, भरपूर रोहिंग्या भारतामध्ये तो बसवतो. हं. नंतर काउंटरफेट करन्सी आहे. ओके. नकली नोटा ते भारतामध्ये टाकतो. त्यानंतर तुम्ही बघू शकता डिव्हिडंड करतो. डेमोग्राफी म्हणजे त्यांचं काम आहे की भारतामध्ये त्यांची लोकसंख्या कसं वाढवायची. हं, तुम्ही हं, बघता हं. 5% लोकसंख्या होती भारतामध्ये मुस्लिम लोकांची. हं, हं. पाकिस्तान मुस्लिम लोकांसाठी बनलेलं आहे. पण बरं. भारताने सेक्युलर ठेवलं म्हणून सगळ्यासाठी जागा दिलेली आहे. पण भारतामध्ये 5% मुस्लिम आज 20 ते 22% आलेले आहेत. आणि हे कुठेतरी पाकिस्तानच्या आपल्या देशासाठी पाकिस्तानच्या मध्ये 20% हिंदू होते. ते आज कमी होते. 5% झालेत. ते 2% आलेत. कसं आहे हे तुम्ही थोडं विचार करा. हं. म्हणजे त्याला इलिगल इन्फिल्ट्रेशन करतो तो. त्यासोबत त्यांनी डेमोग्राफी इथली वाढवायची आहे. लोकसंख्या इथे वाढवायची आहे. इथल्या काही लोकांना हं. भडकवून तो वापर करतो. हं. तो धर्माचा वापर करतो पाकिस्तान. क्लिअर ओके. कट. हं. त्यामुळं भारतामध्ये हे काय. नंतर आहे लव्ह जिहाद. नंतर आहे ड्रग जिहाद. हं. ड्रगसुद्धा इंडियामध्ये भरपूर तुम्ही कुठल्याही कॉलेजच्या मी सांगतो कुठं नाही पुण्यात तुम्ही कॉलेजच्या मागे जा तुम्हाला ड्रग्स मिळतात.
कसं यायला कुठून यायला हे सगळं? हे बांगलादेशी कुठून यायला लागलेत? कसे यायला बरोबर. लागलेत हे? ह्यांच्या मागे पूर्ण सूत्रधार आहेत पाकिस्तान, पाकिस्तानची ISI. भारतामध्ये काही एजन्सीज आहेत ते त्यांच्यासाठी काम करतात. जसं PFI आहे, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, ते पाकिस्तान बॅक्ड आहे. तुमच्याकडे आहे एक होतं बघा, त्याला म्हणतात इंडियन मुजाहिदीन, ओके. ही एक संस्था होती. हे पण बॅक्ड बाय पाकिस्तान. कुठं ना कुठे त्यांची तार लिंक आहेत. आपल्यातले काही लोकांना, सगळेच म्हणत नाही मी, काही आपल्या बांधवांना जे ह्या धर्माचं फॉलो करतात त्यांचा वापर करून भारतामध्ये कम्युनल राईट्स करायचे. म्हणजे तुम्ही तुम्हाला आता- सर असं म्हणायचं आहे का, की बाहेरील परकीय शत्रूंपेक्षा आपल्या देशामधलेच काही आहेत ते सर्वात मोठे शत्रू आहेत? एक्झॅक्टली. माझं म्हणायचं तुम्हाला हे आहे की भारताला पाकिस्तान बॉर्डरवरती खतरा आहे, चायना बॉर्डरवरती खतरा आहे. 2 फ्रंट आहेत. एक 0.5 फ्रंट म्हणतात त्याला. जनरल बिपिन रावत सरांनी एकदा स्टेटमेंट दिली होती बघा, की 2.5 फ्रंट. आता म्हणतो आता बांगलादेशमध्ये धिंगाणा होता, 3 झालं. 3.5 फ्रंट इंडियाला आहे. म्हणजे 0.5 फ्रंट जो आहे आतला आहे. इंटरनल सिक्युरिटी हा फार फार मोठा विषय आहे. लोकांना याच्याबद्दल आणखीन जास्त ज्ञान नाही आहे. लोक बिलकुल सिटीमध्ये राहतात, गावात राहतात, त्यांना ह्याच्याबद्दल थोडीही जाणीव नाही आहे. तो उदाहरण देतो की इथंच पुण्यामध्ये मी काही वर्षापूर्वी इथं रिटायर झाल्यानंतर मी पाहिलं की MG रोडवरती इथल्या भरपूर ठिकाणी तुम्ही पहा, भरपूर वेंडर्स आहेत, जे बांगलादेशी आहेत, जे रोहिंग्याज आहेत. ते कसं येतात इथं? आपल्या लोकांना माहीत नाही का? आपल्या लोकांना माहीत आहे. आपल्या लोकांना इथं जसं एक कोणी नगर अध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, काय असेल, त्या एरियामध्ये त्यांना माहीत नाही का कोण गाड्या लावतात, कसे लावतात? ते काय विचार करत नाहीत, त्याला विचारत नाहीत. मग ते जर ह्यांनी लक्ष ठेवलं तर ते आपण चेक करू शकतो. पण त्याला माहीत नसतं हे कशासाठी आहे. पण सिक्युरिटी हा मूळ विषय आपल्या लोकल पॉलिटिशियन्स आणि लोकल लोकांना जास्त माहीत नाही आहे. लोकल पॉलिटिशियनला माहीत नाही तर बाकीच्या जनतेला काय माहीत असणार आहे, की तुम्हाला कसं हळूहळू आतनं कुतरलं जात आहे. पण हे गव्हर्नमेंट चांगलं स्टँड घेत आहे, चांगलं काम करतं आहे, हे तुम्हाला सांगायचं आहे. हेच हिस्सा आहे जो टेररिझमचा हिस्सा आहे, जो काश्मीरमध्ये मी भोगला होता 2001 मध्ये. तर मी 2001 मध्येच मला माहीत होतं की हे काय चाललेलं आहे. ऑपरेशन टोपॅज तेव्हापासून माहिती आहे मला. आणि माझी फार इच्छा होती की लोकांना मला अवेअर करायचं आहे याबद्दल. आणि 2001 मध्ये जेव्हा मी काश्मीरला होतो तेव्हा फार आतंकवादी भरले होते त्यांनी कारगिलनंतर. त्या आतंकवाद्यामधनं माझा एरिया दिला होता मला, कंपनी कमांडर म्हणून एक एरिया दिला होता. 25 ते 30 गाव होते. पहाडीचा इलाका होता. त्या पूर्ण पहाडीच्या इलाक्यामध्ये 20 ते 25 गाव मला दिले होते. 50% जंगल, पहाड, जसं सह्याद्रीचे तुमचे मोठे मोठे पहाडी आहेत, डोंगरं आहेत. ह्या डोंगरावर भरपूर झाडी, घनदाट जंगल, ह्यामध्ये आतंकवादी यायचे. पाकिस्तान क्रॉस करून इकडे यायचे. इथनं येऊन मग ते प्रत्येक छोट्या छोट्या गावात किंवा प्रत्येक सिटीमध्ये जायचे. श्रीनगरमध्ये, सोपोरमध्ये जाऊन बॉम्ब ब्लास्ट, लोकांना मारणे, आतंकवादी आणि आर्मीच्या कॉनवर हल्ला करणे, हे त्यांचं कार्य सुरू होतं. मग त्यावेळी मला हे तिथं पोस्टिंग दिली. तिथं मला 120 जवान माझ्या हाताखाली होते आणि मला नेतृत्व करायचं मला सौभाग्य मिळालं. 120 जवान. मी राष्ट्रीय रायफल्स हे एक आतंकवादी विरोधी संघटना, म्हणजे त्यांना लढण्यासाठी काउंटर इन्सर्जन्सी फोर्स बनवलेला आहे भारताने, राष्ट्रीय रायफल्स. तिथं मला कुपवाडा जिल्ह्यामध्ये माझी पोस्टिंग होती. 2001 मध्ये लष्कर तैयबा, जैश ए मोहम्मद हे मोठ्या मोठ्या पाकिस्तान बॅक्ड आतंकवाद्याची संघटना. माझ्याकडे 3 चॅलेंजेस होते. ओके. पहिली चॅलेंज होतं मला की इन्फॉर्मेशन, आतंकवादी इन्फॉर्मेशन कसं मिळणार त्या एरियामध्ये. लोक तिथे घाबरायचे. लोक चांगले तिथले काश्मीरचे लोक, पण त्याला भीती असायची. जर कोणी सांगितलं तर त्याचा गळा कापायचे. इतके खुकार आणि खतरनाक आतंकवादी हे, कारण की त्यांना ब्रेन वॉश केलेलं असतं सगळं. सेकंड माझे चॅलेंज होतं की कसं तिथल्या लोकांना कडनं आपण इन्फॉर्मेशन घ्यायची आणि लोकांना फ्रेंडली कसायचं. पीपल फ्रेंडली ऑपरेशन. लोक आपल्यापासून दूर न गेले पाहिजे. आपण समजा तिथे राज्य जिंकलं आणि लोकच आपल्यासोबत नाही तर काय फायदा. पण त्या लोकांना पीपल फ्रेंडली ऑपरेशन आपल्याला करायचं होतं. चॅलेंज. तिसरं चॅलेंज होतं माझं की त्यांचं टॅक्टिक्स, आतंकवादी कसं लढतात. आतंकवादी लढायचं कसं असतात, ते समोरासमोर तुमच्यावर पिच बॅटल देत नाहीत. कारगिलमध्ये तुम्हाला माहिती आहे की समोर मोठी पहाडी आहे, तिथं तुम्हाला जिंकायचं आहे, दुश्मन फिक्स आहे. पण इथं तुम्हाला माहीतच नाही दुश्मन कुठं आहे. गावामध्ये बुरख्यामध्ये जातात, कधी ते तुमच्याकडे येऊन हात मिळवतात, कधी तुम्हाला येऊन
ॲज ए डॉक्टर म्हणून भेटतात, कधी विना वेपनचं भेटतात. तुम्हाला माहीत नाही, तुमच्या आसपास ते गावात फिरत असतात आणि जेव्हा त्यांना अटॅक करायचा तेव्हाच ते अटॅक करतात आणि तुमच्याकडे अटॅक करून ते पळून जातात. ते लढत नाही आहेत. त्यांनी एक दिवस स्वतःला वाचवतात नेक्स्ट डे लढण्यासाठी. हिट अँड रन टॅक्टिक्स म्हणजे मारायचं, पळून जायचं. त्यांचं एम असतं की मिलिटरीला आणि लोकांना त्रास देणं आणि मिलिटरीली डिमोरलाइज करणं. ओके. हेच एम होतं ऑपरेशन टोपॅचचं. पण भारतीय सेना इतकी सक्षम आहे आणि इतकी स्ट्रॉंग आहे की आपण मागच्या 20 ते 22 वर्षामध्ये तिथलं नेस्तनाबूत करून टाकले आतंकवादी. आणि 2001 मध्ये तसंच मी पहिली चॅलेंज मला इन्फॉर्मेशनची होती. मग हळूच गावामध्ये त्या आसपास मी लोकांनी चांगलं बिहेव करून चांगली तिथे एक मैत्री केली लोकांसोबत. लोकं तिथे तयार आहेत आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायला, पण ते घाबरतात. मग मी असे काही इन्फॉर्मर्स आणि असे काही लोक तयार केले. एके दिवशी रात्री मला 11 वाजता इन्फॉर्मेशन आली माझ्या पोस्टवरती आणि सांगितलं की सर आतंकवादी ह्या गावात आहेत आणि 2 आहेत. तर मी लगेच माझे क्विक रिॲक्शन टीम असते, छोटीशी टीम असते 10 ते 12 लोकांची. ती टीम घेतली आणि लगेच मी त्या गावाकडे कूच केलं. पण मी ह्या गावातनं त्या गावात जात नव्हतो. मी गावाच्या बाहेरनं गेलो. का? गावातनं गेल्यानंतर कुत्रे भुकतात. हे सगळं सरप्राईज तुम्हाला मेंटेन करायचं असतं. हे सगळे टॅक्टिक्स असते. मग गावाच्या बाहेरनं मी गेलो, शेतातनं, पायवाटेतनं आणि ते गाव 5 ते 6 किलोमीटर होते. रात्री चालत गेलो. 12, 12:30, 1 वाजता मी तिथे पोहोचलो. त्या गावाला मी घेरा टाकला. त्या घरांना स्पेशली जे घरं जंगलाकडे होते त्या घरामध्ये बसले होते. जंगला साईडला आधी घेरा टाकला आणि पूर्ण घेरा बंदी करून त्या घरामध्ये मग लोकांना मी आवाज दिला. त्या लोकांना म्हटलं तुम्ही बाहेर या. ते कोणी बाहेर यायला तयार नव्हते, पण काही हालचाल होत होती त्या घरामध्ये. थोड्या वेळाने परत मी आवाज दिला आणि माझ्यासोबत माझ्या टीममध्ये एक काश्मीरी मुलगा, काश्मीरी मुस्लिम माझ्या टीममध्ये होता. कारण की काश्मीरी जो होता तो इंटरप्रिटर म्हणून काय लोक बोलतात, ओके, कसं ओके, बोलतात हे ओके. मला लागतं आम्हाला. तिथली भाषा आपल्याला कळत नाही म्हणून. बरोबर. ते लोक बाहेर आले. त्या 2 ते 3 लेडीज हम्म. आणि 2 ते 3 लहान मुलं आणि 2 ते 3 जेंट्स बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की कोणीच नाही घरामध्ये. मी विचारलं कोणी आहे का? कोणीच नाही म्हणलं. पण त्यांची भाषा, त्यांचे हावभाव कळत होती काय तर गडबड आहे. गडबड आहे. बॉडी म्हणून मी लँग्वेजवरून त्यांना कळत येस होतं. बॉडी लँग्वेज त्यांची कळली मला. आणि त्यांना मी म्हणलं की तिका साईडला त्यांना बसवलं. तिथं त्यांच्या एका छुपावामध्ये त्यांना एका प्रोटेक्शन बसवलं झाडाखाली आणि मी पण ते घेरा घातला होता आणि एका झाडाच्या सोबत प्रोटेक्शन घेऊन मी विचार करत होतो की करायचं काय. आणि त्या माझ्या मुलांना सांगितलं, जे काश्मीरी मुलगा होता, की तू त्या फॅमिलीसोबत थांब. आणि विचार करत होतो की कसं ह्या घराला आपण आत जायचं का नाही जायचं. ते तर नाही म्हणतात, पण माझ्या इन्फॉर्मर सांगितलं होतं की ते आत आहेत. आता कन्फर्मेशन कसं आहे, ते गेले निघून का आहेत आपल्याला कसं कळणार आहे. बरोबर. आत गेलं तर त्याला ॲडव्हान्टेज आहे, तो फायर करणार. फर्स्ट ॲडव्हान्टेज आतंकवाद्याला असतो. मी जो आत बसलेला आहे तो सेफ्टीमध्ये आहे, तो आम्हाला आत आल्याला तुला मारणार. तर माझं कॅज्युअलिटी होणार आहे. माझं एम आहे कि दुश्मन को पहले मारना है मेरे देश के लिए. मुझे नहीं मरना, मुझे मरना है तो अपने आप गोली लगी तो लगेगी, पर मेरा एम है दुश्मन को अपने देश के लिए मारो. ऐसा मेरा एम है. पण त्यामुळे मी म्हणलं थांबा, आपण थोडंसं विचार करूया. मी माझ्या टीमला सांगितलं की थोडं तू काही अंधार होता तिथं, बिलकुल अंधार गावाच्या आसपास. लाकडाच्या जळणं मी टाकली. मी खेड्यात नाही येतोय, शिव गावात नाही येतोय मी. मला म्हणलं की जळणं काढा. जळण काढलं आसपास, तिथं जाळ लावलं गावात घराच्या आसपास आणि थोडीशी ते अंदूक ते घराचं पिक्चर दिसायला लागला. तेव्हा त्या मुलानं सांगितलं, लगेच तो काश्मीरी मुलगा माझ्याकडे आला, म्हणला सर आत 2 आतंकवादी आहेत, कन्फर्म आहे. म्हणजे कसं ते बाया आपसात बोलत होत्या. ओके ओके. त्या आपसामध्ये कसं लेडीजच्या पोटात काही राहत नाही, आपल्या आई बरोबर. आणि आजीच्या पोटात काही राहतं का. बरोबर. मग ती घाबरत होत्या की यार आपलं घर जळेल, आपल्याला काहीतरी होईल, 2 आहेत. मग मला 100% खात्री झाली की 2 आतंकवादी आहेत. आता मी अटॅक करू शकतो घरावरती. कारण की आम्हाला सांगितलं असतं की जान माल का नुकसान कमी व्हायला पाहिजे. आपले लोक आहेत, आपले घर आहेत, त्यांना नुकसान कमी झालं पाहिजे. आता आतंकवादी कन्फर्म असल्यामुळं मी म्हणलं चला, आता आग लागली होती, ती पिक्चर दिसत होता. आता मी विचार करत होतो काय करायचं आहे, कसं आपण त्याला बाहेर काढायचं. आत जाणं रिस्की आहे. मग मी रेडी होतो. ती माझ्या मागच्या टीमला सांगितलं की तू फायर कर हवेत. मागच्या टीमला सांगितलं हवेत फायर करा. आम्ही 12 मुलं होतो. हवेत त्यांनी फायर केला. जसा हवेत फायर केला, हवेत फायरचा जवाब फायर नाही आला. ओके. अच्छा. मग कन्फर्म 200% झालं की आतंकवादी आहेत. मग ते एका खिडकीतनं त्या खिडकीत फायर करायचे, समोरच्या साईडला, मागच्या साईडला जायचे, मागच्या टीमला एंगेज करायचे, त्या साईडला त्या टीमला एंगेज करायचे. ते मोठं घर होतं. आता टार्गेट एका जागी नाही आहे. तुम्ही फायर जेव्हा करता लगेच ते शिफ्ट होतो. बरोबर. आणि अंधारा पण आहे, थोडंसं हलकंसं जाळ आहे. त्या जाळ्याच्या याच्यावरून तुम्हाला थोडं दिसतंय, पण क्लिअर दिसत नाही. फायर येतो, फायरचं येतो, मग मी त्या फायरमध्ये विंडोमध्ये फायर करतोय. फायर जेव्हा फायरचं होणार. पण
आता पुढचा प्रश्न कसं त्याला खायचं खाली हे विचार करतो तो मी. बैठा है दुश्मन हथियार लिए उधर और हम बैठे हैं अपना हथियार लिए इधर. खेलेंगे खून से होली खर वतन मुश्किल में है. खेलेंगे खून से होली खर वतन मुश्किल में है. देखना है जोर कितना बाजू कातिल में है. असा विचार करत बसलो होतो मी. आणि मला युक्ती सुचली की मी म्हटलं रॉकेट लॉन्चर मारला पाहिजे आत. लगेच मी रात्री तेव्हाच रेडिओ स्टुडिओवरती आमच्या कमांडिंग ऑफिसरला म्हणलं, सर रॉकेट लॉन्चर मारतो. ते म्हणलं इतक्या रात्री 2-2:30 वाजता तू कुठं गेलेस? म्हणलं सर मी ह्या गावात आलोय आणि आता मला खबर आली होती आणि मी लगेच तिथे घेरा टाकलाय. म्हणलं तू लॉन्च करण्याच्या अगोदर मला सांगितलं पाहिजे पोस्टमधून निघण्याच्या अगोदर. मी म्हणलं सर मला खात्री करायची होती तुम्हाला रात्री 2 वाजता काय डिस्टर्ब करू म्हणून तुम्हाला खात्री करूनच मी तुम्हाला सांगावं म्हणलं. म्हणलं बेटा नहीं कैप्टन साहब अगर तू 2 सोच रहा है अगर 10 होते तो 10 के 10 बराबर तुम तो क्या होता. बरोबर आहे की ते एक्सपिरियन्स आहे सरांचं कर्नल साहेबांचं. कर्नल साहेब मला रागवलं. म्हणलं ओके डोंट वरी 2 आहेत ना तू रॉकेट लॉन्चर फायर कर. मग रॉकेट लॉन्चर मी फायर केला. सांगितलं आमच्या जवानाला ओके फायर रॉकेट लॉन्चर. तिने फायर केलं रॉकेट लॉन्चर. ते रॉकेट लॉन्चर थ्रू गेला आणि तिथं आग लागली. ओके आणि आग लागल्यानंतर आग लागली रॉकेट लॉन्चर थ्रू गेला. तो हाय एक्सप्लोजिव्ह अँटी टँक होता. लाकडाचे घरे होते ते निघून गेला रॉकेट लॉन्चर. आणि रॉकेट लॉन्चर निघून गेल्यानंतर मला वाटलं आता काय करायचं. तो अँटी टँक ॲम्युनिशन होता टँकला फोडण्यासाठी. तिथे लाकडाचे घरं होते. मग त्याला म्हणलं तो ॲम्युनिशन चेंज कर. त्यामुळे त्याने इन्सेंट्री राऊंड लाव. इन्सेंट्री म्हणजे आग घ्यायला लागते. मग त्या आगीचा राऊंड लावला त्याने फायर केला त्याला आग लागली आणि भरपूर आग पेटल्यानंतर मी आपल्या पोझिशनला बसलो होतो आणि मागचे टीम सगळे बसले होते. हळूहळू आग लागली तेव्हा आतामध्ये धावत माझ्या दिशेने आला. फायर करत दन 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 फायर करा. मी त्या झाडाच्या मागे बसलो होतो. त्या झाडं पूर्ण पण मी असा एम घेऊन बसलो होतो. आला बाहेर की तिथंच त्याला पहिला कंठस्थान पहिला आतंकवादी माझ्या जीवनात ते मारला मी. आणि दुसरा जो मागे जम्प केला तर दुसरा टीमनं दुसरा मारला. असं पहिला आतंकवादी जीवनातला ते मारलेला आहे. असं करत करत वेगवेगळे ऑपरेशन भरपूर ऑपरेशन आहेत. कारण की प्रत्येक वेळेस गेल्यानंतर आपण काही सक्सेस मिळत नाही. कधी असं ऑपरेशन होते की कधी आपल्याला मिस व्हायचा कधी आतंकवादी निघून जायचे आम्ही पोहोचायचो. कारण की तिथं डबल एज असायचे तिथले लोक काही जे इन्फॉर्मर असायचे. काही इन्फॉर्मर त्यांच्यासाठी सुद्धा काम करायचे. काही इन्फॉर्मर आमच्यासाठी काम करायचे. बरोबर ते इन्फॉर्मर डबल एज असतात. तुम्ही बघता ना मूवीमध्ये की थोडा पोलीस को बताया थोडा गुंडो को बताया तसं डबल एज असायचे काही. तर सगळे वेगवेगळे ऑपरेशन करण्यामध्ये माझे 2-3 वर्षामध्ये माझ्या टीमने 14 मारले आणि मी 6 मारले. ओके असं टोटल त्यामुळे मला आतंकवादी 6 मारल्यामुळे मला APJ कलाम साहेबांना शौर्य पदक दिला आणि एका वेगळ्या ऑपरेशनसाठी सैन्य पदक मिळाला मला. म्हणजे 2 पदक तुम्हाला 2 पदक मिळाले मला. हे 2-2.5-3 वर्षामध्ये ह्या वयाच्या 22-23 वर्षामध्ये सगळं कार्यक्रम झाली होती. मग आता आणि सगळं टीममुळे बरं का. हे आम्ही एकटं नसतं. मी फक्त नेतृत्व करतो. कसं मिळून फाईट करायचं आज नेतृत्व करत आम्ही हे करू शकतो. 24 वर्ष सर्व्हिस झाली. ह्या सर्व्हिसमध्ये शौर्य पदक मिळणं किंवा बाकीचं एक दुसरं पदक सेना पदक मिळणं म्हणजे ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. अर्थात भरती होणाऱ्या मी फार प्रत्येक लकी आहे. ओके मी फार नशिबान आहोत मला मिळाले. भरपूर लोक ऑपरेशन करतात. कधी कोणाला तिथे मिळतं कधी मिळत नाही. असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आज आर्मीचं जे 24 वर्ष तुम्ही देशासाठी दिले त्याचं सार्थक झालं असं वाटतंय का? येस फार हे माझं म्हणलं ना मी ॲज अ कॅडेट असताना ट्रेनिंगच्या वेळेस मला ती इच्छा असायची की आपल्याला फाईट करायचं आहे. युनिफॉर्ममध्ये आपल्याला लढायचंय हे एक इच्छा असायची. प्रत्येक सैनिकाचं एक स्वप्न असतं की आपल्या वेळेस युद्ध झालं पाहिजे. मग आपण लढतो. आपण क्षत्रिय धर्म आहे आपला. बरोबर आपण क्षत्रिय धर्म म्हणजे आपल्या गावाकडे तसं नाही की बाबा ह्या समाजाचा आहे म्हणून लढूया तसं नाही. इथं जोही फौजमध्ये आहे त्याचा क्षत्रिय धर्म आहे आणि क्षत्रिय धर्माचं काय लढलं पाहिजे. आणि भीष्म पितामहाचं म्हणणं आहे की क्षत्रिय धर्माने लढता जर रणांगणावरती जर शहीद झाला वीर गती आली सगळ्यात मोठा तोच त्याचा विजयी आहे. चाहे जिंको हारो हे बात अलग आहे पण क्षत्रियानी रणांगणावरतीच शहीद झालं पाहिजे असं भीष्म पितामह म्हणतात आपले जे महाभारताचे. मग आता ह्या 24 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये जसं तुम्ही सांगितलं की अनेक आतंकवाद्यांसोबत अनेक दहशतवाद्यांसोबत तुमची चकमक झाली. तुम्ही स्वतः 6 मारले. तुमच्या टीमने 14 मारले. तुम्हाला कधी अशी दुखापत वगैरे नाही झाली? मला लागलं ना एका सांगतो तेच ना एका ऑपरेशनमध्ये जेव्हा मी लढत होतो तेव्हा 3 आतंकवादी जे होते की नाही ओके त्यामध्ये सुद्धा मी फाईट तेव्हा मला लागलं होतं. अच्छा मला पायाला लागलं मी तेव्हा वाचलं. ते एक वेगळं ऑपरेशन आहे फार डिटेलमध्ये आहे. आपण त्यावरती डिटेलमध्ये बोलूया. आणि असं म्हणजे काय म्हणलं की असं 100-200 ऑपरेशन केल्याशिवाय म्हणजे सक्सेस मिळत नाही. एव्हरी टाइम यू गो तुम्ही दरवेळी जाता कधी तो निघून जातो कधी तुम्हाला हिट होतं कधी तुमची कॅज्युअल्टी होता. तर हे कायम चकमक चालत असते. बरोबर. तर एखाद्या वेगळ्या ऑपरेशनमध्ये ते लागलेलं आहे मला. आता थोडंसं सर वेगळ्या मुद्द्याकडे येऊया. आता आपण बघतोय आम्ही रोज टीव्हीला बघतोय
आखाती देशांमध्ये युद्धाचं सावट आहे. असं वाटतंय की तिसरं महायुद्ध सुरू झालंय की काय? इराण आणि इस्रायलमध्ये जोरदार वाद चालू आहे. अमेरिका कुठेतरी आपणच प्रबळ आहोत किंवा आपणच मजबूत आहोत, आपणच सगळं आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कालच न्यूज आली की पाकिस्तानने अफगाणिस्तानवरती हल्ला केला, त्याच्यामध्ये 400 नागरिक मृत्युमुखी पडले. येस. हां. आता या आखाती युद्धाची कुठेतरी झळ आपल्या आशिया खंडाला किंबहुना आपल्या देशाला लागण्याची शक्यता आहे का? आणि एकंदरीतच जे काय आत्ता चालू आहे इराण इस्रायलमध्ये याच्यावरती तुमचं काय मत आहे? इराण जे आता हे जे युद्ध चाललेलं आहे, हं. हे मी असं सांगू शकतो की हे तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात आहे असं म्हणू शकतो. सुरुवात असं आहे. ओके. आहे. हं. आणि इराण, इस्रायल आणि अमेरिका हे युद्ध काय? आपल्याला थोडंसं त्याची पार्श्वभूमी त्याचं माहीत पाहिजे. अगदीच, युद्ध अगदीच. व्हायला लागले, हं, हे हं. बरोबर आहे. हं. ह्याचे भारतावरती परिणाम आहेत. एशियामध्ये परिणाम आहेत, जगावर सुद्धा त्याचे परिणाम आहेत. हं. पण हे युद्ध का व्हायला लागले? बरं. सर्वप्रथम तुम्ही समजून घ्यायला पाहिजे इस्रायल हे जे ज्यू एक देश आहे, ज्यूइश कंट्री एकच आहे जगामध्ये. हं. त्यांना हजारो वर्षापासून ते प्रताडित आहेत. त्यांवरती भरपूर जुल्म झालेले आहेत. ओके. वारंवार हं. 4000 म्हणजे 4000 BC म्हणजे इसवी सन 4000च्या आसपासपासून तिथे ते लोक राहतात. जुदाइझम हे जे बरोबर. हं. धर्म आहे. हं. नंतर त्या धर्माच्या वरती रोमन एम्पायरने हं. तकरीबन BC 576 किंवा 500च्या आसपास हं. त्यांच्यावरती त्यांचे जे मंदिर होते, टेम्पल होते ते तोडलं होतं रोमन एम्पायर ख्रिश्चन लोकांनी. हं. तिथंच त्याच एरियामध्ये ख्रिश्चनिटी आलेली आहे. ज्यूजपासूनच ख्रिश्चन बनलेले आहेत. हं. 1st सेंचुरी BC मध्ये जे आपले येशू ख्रिस्त तिथे जन्मलेत त्यांच्यापासून ते पण ज्यूज होते. हं. नंतर त्यांनी ख्रिश्चन बनल्यामुळे लोकांनी ख्रिश्चन ॲक्सेप्ट केलं. हं. त्या लोकांना टेम्पल तोडलेलं आहे. त्या लोकांना ज्यू लोकांना इसवी सन 500च्या नंतरच्या आसपास तुम्ही बघा रोमन एम्पायरने 76 मध्ये हं. एडी म्हणतात ना 76 मध्ये एडीमध्ये हं. त्यांच्यावरती परत त्यांचा टेम्पल तोडलेला होता. ओके. हं. असं त्यांचे टेम्पल 2-3 वेळा तोडलेले आहेत. त्यानंतर 7व्या शतकात इस्लाम आला. हं. हं. त्याच एरियामधून आलेला आहे. हं. हं. मग इस्लाम आल्यानंतर परत त्यांच्यावरती भरपूर जुल्म झालेले आहेत ओके. ज्यू लोकांवरती. ओके. आणि एक किंग डॅरिस होते हं. पर्शियन एम्पायर. आजचा जो इराण इराक आहे पर्शिया होता. हं. त्यांनी त्यांना भरपूर शरण दिली होती. त्यांना चांगलं ठेवलं होतं पर्शियन एम्पायरने किंग डॅरियसनं. हं. सायरस आणि हे सगळे तिथे किंग होते त्या एरियामध्ये. पण त्यांना कधीही प्रॉपर त्यांचा देश व्यवस्थित मिळाला नाही. त्यानंतर तुम्ही पहा तिथं ऑटोमन एम्पायर आला 15व्या ओके. शतकात. ऑटोमन हं. एम्पायर आला. हं. ऑटोमन एम्पायर 15व्या ते 19व्या शतकापर्यंत 20व्या शतकापर्यंत ऑटोमन एम्पायर होता. हं. त्यानंतर तिथे ब्रिटिश आले. हं. ब्रिटिश लोकांनी त्यांना प्रॉमिस केले होते पहिल्या महायुद्धामध्ये की तुम्हाला एक वेगळं आम्ही देश देऊया. हं. हं. वेगळे तुम्हाला ज्यू लोकांना देश देऊया. कारण त्यांना फार आणि द्वितीय महायुद्धामध्ये सुद्धा त्यांना भरपूर त्यांचा अत्याचार झाला. तुम्हाला माहीत असेल की हिटलरनी त्यांना कसं मोठ्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये केलं. त्यांनी हं. परत ज्यू लोकांना फार त्रास झालेला आहे. ओके. मग त्यांनी ते सगळं हे बघून 1947च्या आसपास जेव्हा द्वितीय महायुद्ध संपला, हं. युनायटेड नेशन्सने सगळ्या मिळून त्यांना एक देश दिला तिथं. हं. जसं त्यांना तिथं देश क्रिएट केला हं. इस्रायल, हं. पॅलेस्टाईन होता. पॅलेस्टाईनमध्ये एक छोटासा जागा त्यांना देऊन एक देश क्रिएट केला. जेव्हा ते देश क्रिएट केला लगेच त्यांच्यावरती हल्ला झाला 1948मध्ये. सगळे जे आसपासचे जे मुस्लिम देश होते त्यांना ते ॲक्सेप्ट नव्हता. ओके. युनायटेड नेशन्सने त्यांना देश दिला, हं. पण त्या आसपासच्या लोकांना ते मान्य नव्हतं. मान्य नव्हतं आणि त्यांनी हं. त्याच्यावरती अटॅक केला. हं. पण असे होते इस्रायल लोक की त्यांनी 7-8 देशांना एकट्याने हरवलं. ओके. सिंगल हँडेडली ज्यू लोकांनी सगळ्यांना हरवलं 48मध्ये. परत त्यांना अटॅक त्यांच्यावर केला 1967ला 1967ला ओके. 6 दिवसाचं युद्ध होता. हं. परत 73ला युम-पी-के वॉर म्हणून 1973ला बार त्यांच्यावर युद्ध व्हायचे तिथल्याच लोकांचे. आसपास जे वरती त्यांचे आहे सिरिया, लेबनन, खालती आहे इजिप्त, त्याच्या खालती आहे यमन, हं. पूर्वेला आहे जॉर्डनच्या पुढे आहे इराक, इराण, सौदी. सगळे ते घेरलेलं आहे त्या मुस्लिम कंट्रीजना. म्हणजे सातत्याने त्यांना त्रास देण्याचा त्रास प्रयत्न झालेला केला. आहे आणि सातत्याने ते लढत आहेत. अच्छा. ओके. त्यांना आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. हं. हे मूळ कारण आहे. आता त्यांचं क्रिएशन ॲक्सेप्ट नाही आहे. आता 1947 हं. 1947 पासून 1979 पर्यंत हं. इस्रायलचे संबंध
हळूहळू सुधरत गेले काही देशासोबत. इराणसोबत स्पेशली 1950मध्ये चांगले संबंध होते. हम्म. कारण की इराणमध्ये आता तुम्ही इराण सांगतो, इराणमध्ये तिथं राजा होता शहा किंग, त्याच्यामध्ये तिथले शहा डायनेस्टी होती. हम्म. त्या राजांची आणि अमेरिकेचे आणि इस्रायलचे चांगले संबंध होते. आणि इस्रायलनेच आणि अमेरिकेने त्यांना सपोर्ट केलं होतं युरेनियम म्हणजेच न्यूक्लिअर एनरिचमेंट करण्यासाठी, न्यूक्लिअर एनर्जी त्यांना प्रोव्हाइड करण्यासाठी त्यांना मदत केली होती पहिल्यांदा इराणला. इराणला. हम्म. पण 1979मध्ये तिथं इस्लामिक रिव्होल्युशन झाला इराणमध्ये. तिथं कट्टर लोकांची सरकार आली. कट्टरपंथी लोक. खोमेनी जे आहेत, खोमेनी तिथे लोक आले, ते कट्टर लोक आल्यामुळे तेव्हा त्यांची आणि इस्रायलचे संबंध खराब झाले तेव्हापासून. अमेरिका सुद्धा तेव्हा खराब झाले. अमेरिकेच्या कॉन्सुलेटमध्ये जितके पण अमेरिकन लोक होते त्यांना मारलं गेलं. 1900 जेव्हा रिव्होल्युशन झाला तिथं उठाव आला 1979मध्ये. इराणच्या कॉन्सुलेटमध्ये अमेरिकन लोकांना मारलं गेलं. इस्रायलला त्यांनी ॲक्सेप्ट नाही केलं की इस्रायलला मी ॲक्सेप्ट करत नाही म्हणून. ओके. पण त्याच्या अगोदर चांगले संबंध होते. तिथं कट्टर सरकार आल्यामुळं हे सगळं तिथं काम चालू झालं. हळूहळू 79 ते 90पर्यंत इराण इराकचं युद्ध चालू होतं शिया सुन्नीचं, त्याच्यामध्ये ते बिझी होता. पण त्यानंतर 96च्या आसपास इराण हळूहळू 2000च्या आसपास त्यांनी न्यूक्लिअर एनर्जीमेंटचं स्टार्ट केलं. न्यूक्लिअर वेपन बनवायची त्यांनी सुरुवात केली आणि ते इस्रायलला ॲक्सेप्ट नव्हतं. 2000मध्ये झालं. 2005मध्ये त्यांनी ट्राय केलं, त्यांना सांगायचं बातचीत झाली, त्यांची वार्तालाप झाली. अमेरिकेमध्ये त्यांना सांगितलं, नाही झालं. 2010मध्ये झालं. 2015मध्ये बातचीत झाली. 2018मध्ये जेव्हा ट्रम्प आले तेव्हा ते मागे घेतले त्या करारावरनं. हे आता मोठी त्याची एक हिस्ट्री आहे. कारण की इराण हेलबेंट आहे की आम्हाला युरेनियम एनरिचमेंट करायचं आहे फक्त पीसफुल पर्पजसाठी असं म्हणतोय. पण इस्रायलला वाटतं की ते पीसफुल पर्पजसाठी नाही आहे, ते ॲटम बॉम्बसुद्धा बनवणार आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की ॲटम बॉम्बचं काय इफेक्ट असतो, हिरोशिमा नागासाकी तुम्हाला माहिती आहे. जगासाठी घातक आहे. त्यामुळं इराणकडं ते हत्यार येऊ नये म्हणून सातत्यानं इस्रायलनं प्रयत्न केलेला, बातचीत करायचा प्रयत्न केलेला आहे. पण इराण खोटं बोलतोय असं इस्रायली क्लेम करतोय. आणि त्यांनी इराणी सायंटिस्ट, इराणी मोठे मोठे जे लोक IRGचे हेड आहेत, सुलेमान तिथे जे हेड होते, त्यांना पण इस्रायलने हळूहळू त्यांना नस्तनाबूत केलं होतं प्रॉक्सी थ्रू. पण इराण काय करतोय, आता त्याला वेपन बनवायचं आहे म्हणून 2006च्या आसपास इस्रायलच्या आसपास जे लेबनन कंट्री आहे, प्रॉक्सी म्हणजे लेबननमध्ये तिथं हिजबुल्ला म्हणून एक संघटना आहे आतंकवादाची, ते त्यांना सपोर्ट करतो इराण. ते फायर करतात इस्रायलवरती. परत हुती म्हणून आहेत जे खालत्या साईडला आहेत, हुती जे आहेत येमनचे आहेत, ते फायर करतात आतंकवादी इस्रायलवरती. आणि पॅलेस्टाईनमध्ये हमास आहेत. हमास, हुती आणि हिजबुल्ला आहेत, तिन्ही आतंकवादी प्रॉक्सी आहेत इराणचे. ओके. आणि इराण त्यांचा वापर करून त्याच्यावर प्रेशर टाकायला बघतो, त्याच्यावर तोडा बघतो. कारण ते त्यांनी ठरलेलं आहे की इस्रायल इज शैतान, ते त्यांच्या ह्याच्या भाषेत आहे. ते इस्रायलला ते टिकू देणार नाही, ज्यूजला ते दुश्मन मानतात. त्यामुळं ते इराण त्यांच्यावरती प्रॉक्सीच्या थ्रू करतोय आणि न्यूक्लिअर तयार करायचा प्रयत्न करतोय. मग इस्रायल काय करतं, इस्रायलला छोटा, इस्रायलची किती आहे जॉग्राफी, जिओ पॉलिटिक्समध्ये जॉग्राफी किती आहे इस्रायलची, 450 किलोमीटर लांबी आहे आणि तकरीबन 135-150 किलोमीटरची रुंदी आहे. इतकाच देश येतो. आणि एका जागी तर फक्त 20 ते 25 किलोमीटर त्याची फक्त रुंदी आहे, इतका देश येतो. एका साईडनं जॉर्डन आहे, एका साईडनं वेस्ट बँक आहे आणि एका साईडनं गाझापट्टी. हे पूर्ण हा देश त्याच्यामध्ये आहे. मग इतका छोटा देश, त्याला माहित आहे की अस्तित्वाची लढाई आहे. बरोबर. इस्रायलला वाटतं की इराणकडे जर न्यूक्लिअर हत्यार आला तर आपलं तो काही खरं नाही. आहे. मग त्याचा एक्झिस्टन्शियल थ्रेट म्हणतात त्याला, अस्तित्व संपणार आहे. त्यामुळं हे युद्ध आहे. त्यामुळं इस्रायल त्याच्यावरती अटॅक केलेला आहे आणि USA त्याला सपोर्ट केलेला आहे. कारण USAच्या मध्ये भरपूर लोक जे ज्यू लॉबी आहे ते त्यांना पुश करते USAला. आणि USAला त्या इराण भरपूर वर्षापासून खोटं बोलत आहे आणि ते ट्रिटी जे आहे, त्यांची जी संधी आहे तो मान्य करत नाही आहे. बरोबर. की ॲटॉमिक बॉम्ब नाही बनवायचा. म्हणून हे सगळे युद्ध झालेलं आहे पार्श्वभूमी. आणि आज हे युद्ध असं स्वरूपामध्ये आले आहे की त्याच्यामुळं
इस्रायलनी हम्म. त्यांचे जे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉलिटिकल पॉवर जे आहे ओके. एकाच ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांना हम्म. खुमेनू जे होते हम्म. हेड ऑफ दी सुप्रीम लीडर त्यांचे आहेत, त्यांना त्यांच्या आसपास जितके पण इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आणि लीडर्स होते त्यांना एकदाच एका ब्लास्टमध्ये एकाच मिसाईलमध्ये त्यांना सगळ्यांना खात्मा केला. पॉलिटिकल लिडरशिपला खात्मा केला अमेरिका आणि इस्रायलने. पण हम्म. आता इराण गिव्ह अप करत नाहीये. हम्म. त्यांनी फक्त पॉलिटिकल लिडरशिप खतम केलेली आहे. ओके. इराणची जी सेना आहे हम्म. फार मोठी सेना आहे. हम्म. त्या एरियामध्ये पूर्ण मुस्लिम वर्ल्डमध्ये इराणच एक असं पॉवरफुल कंट्री आहे ज्याकडे 6 लाखची आसपास सेना आहे, स्टँडिंग आर्मी, हम्म. आणि 3.5 लाख रिझर्व्ह आहेत. ओके. इस्रायलकडे किती आहेत? 1,70,000 त्यांच्याकडे आर्मी आहे, स्टँडिंग आर्मी, हम्म. आणि 6.5 लाख रिझर्व्ह आहेत. हम्म. त्यांच्याकडे 6.5 लाख रिझर्व्ह आहेत, पण छोटी आर्मी आहे. पण इस्रायल इज सुपिरियर इन टर्म्स ऑफ टेक्नॉलॉजी, बेस्ट एअरफोर्स, बेस्ट त्यांच्याकडे ड्रोन्स, बेस्ट सायबर, बेस्ट बरोबर. टेक्नॉलॉजी, टँक्स, आर्टिलरी गन्स, जे तोफखाना सगळं चांगलं आहे. पण तिथं इराणला जाऊन त्याला स्वतः तिथली आर्मीला डिस्ट्रक्शन करणं मगच तो देश हारलेला समजू शकतो. इराण हार मानत नाही. हे सगळं बेस्ट आहे, पण इराणकडे काय आहे? इराणकडं मिसाईल्स आहेत. 5,000च्या आसपास मिसाईल त्याच्याकडे संख्या आहे, आणि रोज महिन्याला तो 500 मिसाईल बनवू शकतो. इराणला माहिती आहे की, आणि सगळ्यात बेस्ट एअरफोर्स जी आहे इस्रायलकडे आहे विथ USAच्या बॅकिंगनं. मग ते त्याला माहिती आहे की माझं एअरफोर्स वीक आहे, म्हणून त्याच्याकडं भरपूर मिसाईल्स आहेत. 5,000चा मिसाईलचा कोटा आहे. दर महिन्याला 500 मिसाईल तो तयार करू शकतो, आणि ड्रोन तयार करू शकतो. तो मिसाईल आणि ड्रोनने तो अटॅक करतोय इराणवरती. तुमचा अनुभव काय इस्रायल. सांगतोय, कोण जिंकेल या युद्धामध्ये? माझा अनुभव असा आहे की माझं असं वाटतं की ह्या युद्ध स्टेलमेट होईल. स्टेलमेट म्हणजे निर्णायक राहणार नाहीये. कारण रशियाने पाठिंबा दिलाय, Yes, भारताने exactly, इकडे यांना exactly पाठिंबा सांगायचं. दिलाय. इराण काय लढतोय? इराण आता हे आपण हे इराण आणि इस्रायलचं बोलतोय. हम्म. आपण थोडंसं वरती जाऊया, ग्लोबल ऑर्डरवरती बघूया, Yes, yes. आंतरराष्ट्रीय. येस, USA बॅक करतो इस्रायलला, बरोबर. पण त्याच्या अगोदर रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू होतं. बरोबर. तर युक्रेनला कोण बॅक करत होतं? नॅटो आणि अमेरिका. येस, येस. आज तुम्हाला काय वाटतं? रशिया बॅक करणार नाही? करणार 100%. त्याला वाटतं की ह्याचा एम होतं की पॉलिटिकल लिडरशिप संपली अमेरिकेचा आणि इस्रायलचा, 7 दिवसामध्ये युद्ध संपेल आणि त्याचं सरकार पलटूया. पण बरोबर. सरकार नाही पलटली तिथली. त्यांनी सेकंड त्यांचा मुलगा आहे जो खमेनीचा, त्याला हे त्यांनी केलं. खडा केलेला आहे. हम्म. पण ते समोर येऊन लढत नाहीत, ते फक्त मिसाईल आणि ह्याच्याने लढतात. इस्रायलने त्याच्यावरती भरपूर हवा हायला केलेला आहे, फेअरेबल एअर सिच्युएशन आहे, सगळं चांगलं आहे, ते टार्गेट उडतोय, पण त्यांनी हार नाही मानली आहे. म्हणजे कसं असतो लढाईमध्ये, एक मन आहे आमचे, एक फार मोठे काय म्हणतात त्याला, ॲनालिसिस्ट असतात, स्ट्रॅटेजिस्ट ज्याला म्हणतात, ते सुंजू आहेत. ते म्हणतात टू ब्रेक द विल ऑफ द एनिमी इज अल्टिमेट विन. ओके. त्याची विल, त्याची जी इच्छाशक्ती तोडणं दुश्मनाची, हे अल्टिमेट विन आहे, न लढता. बरोबर. बरोबर. लढल्यानंतर सुद्धा त्याची इच्छाशक्ती संपत नाही. तुम्ही तर त्याची पॉलिटिकल विल आणि त्यांच्या आर्मीचं डिस्ट्रक्शन केलं तरच तुम्ही तिथं जाऊन जिंकू शकता, आणि मगच तुम्ही तिथं आपली सरकार बसू शकता. बसू शकतो. कट्टर सरकार आहे, त्यांना हम्म. काढायची आहे. थोडंसं मागे घ्या. इराणमध्ये एका वर्षापूर्वी, मागच्या वर्षी 25मध्ये त्याच्यावरती इस्रायल आणि अमेरिकेने जूनमध्ये हमला केला होता 12 दिवसासाठी. तेव्हा त्यांची स्ट्रेंथ त्यांनी बघितलं कुठं कसं आहे, आणि न्यूक्लिअर त्यांचे जे साईट डिस्ट्रॉय केले होते. पण ते न्यूक्लिअर तिथले जे रिॲक्टरचे जे तितके पण एनरिचमेंट केलेलं होतं ते इराणी तर गायब केलं. तिथनं गायब करून कुठं पाठवलं माहीत नाही आणखीन. बरोबर. माझ्याकडे ते आहे, एनरिचमेंट त्याच्याकडे आहे आणखीन, म्हणून यावर्षी युद्ध झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इराण चायनाच्या जवळ जात होता. चायनाला भरपूर ऑइल, सगळ्यात जास्त ऑइल, 40% ऑइल इराण देतो कोणाला? 40 ते 50% चायनाला. आता इकॉनॉमिक्स त्याच्यामध्ये येतं, आता एनर्जी सिक्युरिटी याच्यामध्ये येते. आणि व्हेनेझुएलासुद्धा चायनाला देत होता. म्हणून अमेरिकेने चायनाच्या जो पपेट आहे, जो व्हेनेझुएला आहे, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीला उचलून तिनं आपल्या देशामध्ये घेतला आणि त्यावरती केस लावला टेररिझमचा. तसंच जो पण डॉलरमध्ये काम करणार नाही आहे त्यावरती तो USAचा वर्चस्व कमी होणार आहे. म्हणून USAला अल्टिमेट चायनाला धडा शिकवायचा आहे. म्हणून व्हेनेझुएलाचं तेल आणि इथलं तेल तो बिलकुल टॅप टाईट करतोय. आणि रशियासुद्धा हे लांबवरणार आहे. का? रशियाला ह्याचा, जसं त्याला रशियाला फसवलेलं आहे नॅटोमध्ये, तसं हा अमेरिकेला इथं फसवणार आहे.
म्हणून तो सपोर्ट करणार आहे. इंटरनॅशनल सपोर्ट त्याला आहे. म्हणून इराण दुसरं काय करतोय, गल्फ ऑफ स्ट्रेट ऑफ हर्मुज हे छोटंसं एक बंदरगाहच्या आसपासनं 20 किलोमीटरचं एक गॅप आहे. तिथनं सगळं जहाज तेलाचे जातात. त्याच्यावरती फायर करतोय. तिथं बंद केलेलं आहे. त्यांनी ते बंद केलेलं आहे. इराणच्या परमिशनसोबत तिथनं कोणी जाऊ शकत नाही. आणि इराणने ते आपली स्ट्रॅटेजी वापरलेली आहे. कुठलंही तेल तिथनं जात नाही. जगाला प्रत्येकाचा तेल 40% ते 50% ते तेल जातो. तिथं बिलकुल स्टॉप झालेला आहे. भारताला फटका बसू शकतो याचा. बसू शकतो. येस. सेकंड दुसरा म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, जितके पण बेसेस अमेरिकेचे मिडल ईस्टमध्ये आहेत, गल्फ कंट्रीमध्ये आहेत, हम्म, ओमान, नंतर आहे तुमचा UAE, हम्म, नंतर आहे बहरीन, कटार, हम्म, नंतर आहे जॉर्डन, हम्म. सौदी अरब, सगळ्यांचे जे बेसेस आहेत त्याच्यावरती फायर करतोय तो. अमेरिकेला तो करू शकत नाही. 7,500-8,000 किलोमीटर 11,000. मग बरोबर. तो काय करतोय, त्याचे जे अलायज आहेत, त्याचे जे संबंधित आहेत, त्यांना ज्यांनी जे सपोर्ट करतायत, बेसेस त्याचे आहेत, त्यांना मारतोय. म्हणजे हे जितके पण हे गल्फ कंट्रीज आहेत त्यांनी अमेरिकेवरती प्रेशर टाकावं की बाबा तू बंद कर, आणि जगाने प्रेशर टाकावं की तू तेलाचा Yes. रस्ता खोल. Yes, माझा प्रेशर yes. कोणावरती आहे, अमेरिकेवरती आहे. USA वरती right. अमेरिकेने त्यांची लिडरशिप तोडलेली आहे, चांगलं डिस्कशन करत आहे, त्यांची ताकद भरपूर आहे. हम्म, पण ह्याने जे टॅक्टिक्स यूज केलेली आहे की इकॉनॉमिकली दुनियाला दाबून ठेवणे, गळा दाबतोय तो, म्हणजे अमेरिका प्रेशर वाढेल. पारेशर वाढेल. हम्म, हे तसं एम आहे त्याची टॅक्टिक्स. हम्म. ह्यांची तर चांगलीच आहे. अमेरिका इज फार ब्लाडी आहे, प्लस इस्रायल आहे. पण आता ह्याचं माझं म्हणणं आहे, अमेरिका काय करणार आता, की तिथं एक इथनिक ग्रुप आहे, हम्म, ट्रायबल ग्रुप आहे, त्याला म्हणतात ओके. कुर्दिस्तान म्हणून आहे, कुर्दिश लोक. हम्म. आता जसं भारतामध्ये वेगवेगळे ह्याचे आहेत ना, तामिलियन्स आहेत, हम्म, साऊथ इंडियन्स आहेत, असं वेगवेगळे आहेत आपल्याकडे. हम्म. नॉर्थ ईस्टचे लोक आहेत. तसं तिथे कुर्दिस्तानचे लोक आहेत, कुर्ड लोक आहेत. हम्म, ते लोकांना इंडिपेंडंट पाहिजे. कोणापासून आझादी पाहिजे. इराण आणि इराकच्या एरियामध्ये असतात ते, हम्म, आणि टर्कीचे आहेत. ते लोक आहेत कुर्दिश लोक आहेत. ते वेगळेच, ते स्वतःला वेगळे म्हणतात. मग ते लोक नॉर्थ इराणमध्ये आहेत हम्म, आणि इराकमध्ये आहेत. हम्म. मग त्या लोकांना USA म्हणतो की ते तुम्ही अटॅक करा. बरोबर. कारण की जोपर्यंत तुम्ही जमिनीची लढाई जिंकत नाही, जोपर्यंत सरकार चेंज होत नाही, तुम्ही काय करू शकत नाही. बरोबर. तो एक अमेरिका करायला बघते. दुसरा इंटरनली जो शहा होता, हम्म, जे शहा पळून गेले होते हम्म. 1979च्या रिव्होल्युशन नंतर, हम्म. ते शहा पहलवी कुठे राहतात, अमेरिकेमध्ये राहतात. ते जे ओके. राजा होता तिथं जाऊन राहिलेला आहे. ते काही लोक डेमोक्रेटिक आहेत. ते लोक जे आहेत डेमोक्रेसीसाठी पुश करतात. तिथं तुम्ही 2023मध्ये तुम्ही पाहिलं असेल, इराणमध्ये फार मोठं प्रोटेस्ट झालं होतं. एक हम्म. मुलगी बुरखा घातली होती, त्या मुलीला त्यांनी मारलं होतं, आणि बरोबर. सगळ्या मुली बुरखा काढून टाकल्या त्या इराणमध्ये. तिथल्या लेडीजना फार म्हणजे फार दबाव आहे त्या शरिया लॉमध्ये राहायचं असतं, हम्म. आणि तिथं फार मोठं प्रोटेस्ट आहे. तिथलं यूथ आज मान्यच करत नाही तिथल्या सरकारला. पण इराणची सरकार इतकी स्ट्रॉंग आहे, त्या यूथला आणि त्या नवीन जनजीला बिलकुल दंडा मारून त्यांनी कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे. कितीतर लोकांना गायब केलेलं आहे, कितीतर लोकांना त्यांनी मारलेलं आहे. मग हा अमेरिका काय करतो, इंटरनल प्रोटेस्ट आणि तिकडनं अटॅक करून बहुतेक हा प्रयत्न करतो आहे तो, की तिथलं सरकार चेंज करावं. मग हे तो सांगतो 4 ते 6 वीकमध्ये कुठंतरी ते हळूहळू एका निगोशिएशन टेबल येऊ शकतात 6 वीकनंतर. ओके. किंवा हे जसं इस्रायल आणि हमासचं वाढलेलं आहे, हम्म, जसं रशिया आणि युक्रेनचं वाढलेलं 2-3 वर्षात, हे असं वाढणार आहे. आणि हे कुठंतरी त्यांना एक बॅलन्स आउट करावं लागणार आहे. हे स्टेलमेट म्हणजे हे अडकणार आहे युद्ध, बरोबर. आणि ह्याचा इम्प्लिकेशन भारतावरती तुम्ही जसं म्हणला हम्म. की आहे, पण लॉंग टर्ममध्ये सध्या आपण घाबरायची गरज नाही आहे. 60 ते 50 दिवसाचा आपल्याला साठा आहे तेलाचा, हम्म, तसं गॅसचा, 40 दिवसाचा फ्युएलचा. आपल्याकडे गॅसचा पण आहे. हम्म. पण आपण भारताचं जे नीती आहे, भारताची जी पॉलिसी आहे, फॉरेन पॉलिसी फार सुंदर आहे. आपण इस्रायलसोबत पण आहे, आपण इराणसोबत पण आहे. बरोबर. आपली स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी जी आहे, ओके. आपण म्हणतो जे त्याला फॉरेन पॉलिसी, हम्म. आपण पहिले कसं होतं, नॉन अलाइंड होतो. म्हणजे आपण जेव्हा नेहरूजी होते त्या काळात नॉन अलाइंड जगामध्ये 2 ब्लॉक होते. एक तर होता नॅटो ब्लॉक, आणि एक होता वॉर्सा पॅक्ट, जो रशियाच्याकडे होता. रशियाचा कम्युनिझम होता, यांचा डेमोक्रेटिक ब्लॉक होता, कॅपिटलिस्ट. हम्म. दोन्हीकडे आपण नव्हतो तेव्हा आपण. बरोबर. बरोबर. आणि आता आपण आहे मल्टी अलाइन आहे. आपण आता सध्याची जी पॉलिसी आहे मल्टी अलाइन, आपण सगळ्यासोबत आहे. जिथं खरं आहे, जिथं सत्य आहे, जिथं फायदा आहे, आपण सगळीकडे आहे. बिकॉज आपले रिलेशन अमेरिकेसुद्धा चांगले आहेत, आपण रशियासुद्धा चांगला मित्र आहे, इस्रायलसुद्धा चांगला मित्र आहे.
इस्रायलने आपल्याला भरपूर मदत केलेली आहे. बरोबर, राईट. कारगिल युद्धामध्ये अम्युनिशन जेव्हा कमी पडलं होतं, 71मध्ये सुद्धा इस्रायलने मदत केलेली आहे, रशियाने सुद्धा मदत केलेली आहे. मग आपण ते विसरू शकत नाही. म्हणून आपला इस्रायलसोबत चांगला संबंध ठेवावा लागणार आहे आणि डिफेन्स आणि चांगली न्यू टेक्नॉलॉजी सगळं आपल्याला इस्रायल प्रोव्हाइड करतो. बरोबर, इराण आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतो, बरोबर, जसं आपल्याला तेल आणि आपलं गॅस आहे. बरोबर. मग आपण त्याला पण सोडू शकत नाही. आपल्या दोघांसोबत संबंध चांगले आहेत. जगामध्ये जर कोणी जर हे भांडणं सोडू शकतं, तुम्ही आता जस्ट एक स्टेटमेंट आलं होतं अमेरिकेच्या एखाद्या मिनिस्टरकडून आलं होतं, एका एक्सपर्टकडून आलं होतं. हे जर आणि एक इराणच्या पण एक्सपर्टकडून आलं होतं. जर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीचा जर फोन घुमवला इराणसाठी आणि इस्रायलसाठी, ते युद्ध थांबू शकतं. इतका विश्वास आहे आपल्या देशावरती. म्हणजे आपली इतकी आज इमेज आपली जगामध्ये इतकं आपला रुतबा वाढलेला आहे. आपली जे फॉरेन पॉलिसी आहे, आपले जे फॉरेन मिनिस्टर जयशंकर सर इतकं चांगलं कमाल काम करतायत, ते आपलं इतकं रुतबा वाढलेला आहे. सो आपल्याला दोन्ही बॅलन्स करून चालावं लागणार आहे. हां, थोडं दिवसामध्ये समजा एक 6 वीक आणि 8 वीक जास्त वाढायला लागला, तर हळूहळू तेलाची किमती आणि गॅसवरती थोडं इफेक्ट पडू शकतो आणि पडणार ते. कारण की मला वाटत नाही की इतक्या लवकर इराण शांत बसणार आहे आणि त्याच्या मागे रशिया आणि चायना आहे. हे ध्यान ठेवा तुम्ही. राईट, राईट. आता मला सर सांगा की हे सगळं झालंच. आता जसं मी हां. तुम्हाला बोललो की पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर हल्ला केलाय, त्याचं काय रिझन असू शकते? हां, हे पाकिस्तानचा एक वेगळाच एक अँगल आहे. पाकिस्तान काय माहिती आहे का, थोडासा असं म्हणू शकतो, थोडासा शॉर्ट सर्किट असा देश आहे. बरोबर. त्याला काही समजत नाही कुठं काय करायचं, त्याचे काही विजन नाही आहे. जो देश बनलेला आहे, तो एक विचारधारावरती बनलेला आहे. त्याच्याकडे काही जॉग्राफी नाही आहे. त्याचा भौगोलिक तुम्ही पाहताय इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ह्यावरती तो थांबलेला आहे, सिंधू सभ्यतावरती. पण तो सिंधू सभ्यता तो ॲक्सेप्ट करत नाही आहे. तो म्हणतो मी वेगळा आहे, मी इस्लाम फॉलो करतोय आणि इस्लामचं माझं कल्चर आहे. ओके. परत त्याच्याकडे हिस्टॉरिकल त्याचं बॅकग्राऊंड नाही आहे, सांस्कृतिक बॅकग्राऊंड नाही आहे, ना जॉग्राफिकल बॅकग्राऊंड त्याचं नाही आहे. तो इस्लाम ज्याच्यावर करतोय आणि म्हणून त्यांनी आपल्यासोबत ते 2 नेशन थेरीमुळे तो वेगळं झालेला आहे. आणि आत्ता अफगाणिस्तानचं आपलं चांगलं संबंध सुरू झालेले आहेत. बरोबर, राईट. पाकिस्तान थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो. पाकिस्तानने आपल्याकडं हे तुम्हाला सांगितलं प्रॉक्सी वॉर त्यांनी केलेलं आहे. भरपूर आतामध्ये आपल्याकडे पाठवायचा. त्या बॅकग्राऊंडसोबतच जेव्हा अफगाणिस्तानमधनं अमेरिका बाहेर गेला 2021 जेव्हा बाहेर पडला, जेव्हा तालिबान सरकार आली, तालिबान सरकार पाकिस्तानला वाटलं की त्याचा एक पपेट आहे, त्यांचं सगळं ऐकणार आहेत. तालिबानला सपोर्ट इनिशियली कोण केला होता? अफगाणिस्तानमध्ये जेव्हा तालिबान होता, त्याला रशियाला बाहेर काढण्यासाठी 1979 ते रशियाला बाहेर काढला अफगाणिस्तानमधनं. हे अमेरिकेने आणि पाकिस्तानने मिळून त्याला बाहेर काढलं होतं. तालिबानला भरपूर हत्यार देणे, ट्रेनिंग देणे हे आणि जिहाद करणे धर्माच्या नावावर, हे कोण केलं होतं? पाकिस्तानने केलं होतं. आणि पाकिस्तान जेव्हा रशिया बाहेर पडला, अमेरिका तिथं आला. जेव्हा 2001 जेव्हा 2011 9/11 झाला. 9/11 झाला ना, 9/11 2001 9/11 झाला. 2008 हां, नाही 8 आपला भारतामध्ये झाला होता. त्याच्या आधी 26/11 9/11 झाला होता 1 जेव्हा पूर्ण ते ट्विन टॉवर पडले होते. त्यानंतर अमेरिका अफगाणिस्तानमध्ये घुसला होता, उसामा बिन लादेन आणि हे IS सगळे जे अल-कायदाच्या मारण्यासाठी. मग तेव्हा अफगाणिस्तान 20 वर्ष तिथे राहिला. 20 वर्षानंतर बाहेर निघाला, तालिबानसोबत करार करून बाहेर निघाला. तेव्हा सुद्धा पाकिस्तानला वाटलं की हे आता बाहेर निघाल्यानंतर मी ह्याच्यावरती कंट्रोल करणार आहे, अफगाणिस्तानवरती, पठाण लोकांवरती, तालिबानवरती. पण तसं झालं नाही आहे. आणि अफगाणिस्तानचे लोक फार स्ट्रॉंग आहेत, फार प्रामाणिक आहेत, ते चांगले योद्धे आहेत. ओके. ते असं पाकिस्तानसारखे खोटाडे नाही आहेत. त्यांना माहीत आहे की जे पाकिस्ताननं काय केला की जेव्हा तालिबान आल्यानंतर इमिडिएटली पाकिस्तानने दुरण लाईन आहे, जसं आपली रेड क्लिफ लाईन आहे पाकिस्तान भारताची, ह्याच्यामध्ये विभाजन केलेली दुरण लाईन आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची. ते लाईन त्यांनी ॲक्सेप्ट करत नाहीत. पश्तून लोक ॲक्सेप्ट करत नाहीत. त्यांना वाटतं की त्यांचं खालीपर्यंत इंडस व्हॅलीजपर्यंत त्यांचं जागा आहे, हे अफगाणिस्तानच्या लोकांना वाटतं. पण पाकिस्तानला काय वाटलं की ह्या कब्जा करून बसेल. पण ते त्यांचं दोघांचं मतभेद त्या 2 लाईनवरती आहे.
ओके. मग त्याच्यामुळे ते मतभेद सर्वात महत्त्वाचा मतभेद आहे. आणि पाकिस्तानचे आणि अफगाणिस्तानचे रिलेशन भारतासोबत फार चांगले आहेत. बरोबर, बरोबर. आपण त्याच्या देशामध्ये डेव्हलपमेंट, हॉस्पिटल्स, गव्हर्नमेंट स्कूल्स, येस, येस. रोड्स हे सगळे आपण करतोय. आपण बरोबर. एक चांगले मित्र म्हणून नेबर म्हणून करतोय आसपासच्या देशांमध्ये. तसं अफगाणिस्तानमध्ये सुद्धा करतोय. आणि अफगाणिस्तानच्या लोकांना क्लिअर दिसतं की काय खरं आहे, काय खोटं आहे. बरोबर. ठीक आहे. अगदी. ते असतील लोक फार मागासवर्गीय किंवा थोडंसं एज्युकेशन कमी असतील, पण ते फार प्रामाणिक आणि त्यांना खरं खोटं मॉरल्स त्यांचे करेक्ट आहेत. अगदी, अगदी, अगदी. आणि भारतीय मॉरल तसंच आहेत. मग त्यांना माहिती आहे भारत चांगला आहे, मग भारतासोबत ते चांगलं संबंध करायला लागेल. ते पाकिस्तानला पडत दुखतं. म्हणून त्यांनी काय केलं, पाकिस्तानमध्ये तहरीक-ए तालिबान आहे. पाकिस्तानमध्ये काय व्हायला लागले, तहरीक-ए तालिबान एक संघटना आहे, ती भरपूर धमाके करते पाकिस्तानमध्ये. फार अटॅक करते पाकिस्तान आर्मीमध्ये. जसं अफगाणिस्तानमध्ये तालिबान आहे, तहरीक-ए तालिबान हा पाकिस्तानच्या हिस्सामध्ये एक तालिबान संघटना आहे. ओके. त्यांना वाटतं की पाकिस्तानमध्ये शरिया लॉ झालं पाहिजे आणि तिथली गव्हर्नमेंट हटली पाहिजे, मिलिटरी हटली पाहिजे. म्हणून ते पाकिस्तानमध्ये त्यांचा लॉ करण्यासाठी हल्ला प्रयत्न करतायत, धमाके ओके. करतायत. आणि खाली बलुचिस्तान जो आहे, हम्म. ह्यांना इंडिपेंडंट पाहिजे. बलोच हे वेगळा विषय आहे. म्हणून बलोच लोक पण पाकिस्तानमध्ये अटॅक करतायत. आता बरोबर. पाकिस्तानमध्ये बलोच, पश्तून, अफगाणिस्तान, POK आणि इकडे इंडिया सगळीकडे तो घेरलेला आहे. म्हणून सटपटेमध्ये करून त्याला वाटतं की अफगाणिस्तान भारताला साथ देतोय, एक मुद्दा. दुसरा मुद्दा वाटतं तहरीक-ए तालिबान जो आहे, तो आतंकवादी हमले जे करतोय, त्याला अफगाणिस्तान तालिबान सपोर्ट करतंय. बरोबर. अफगाणिस्तानचे तालिबानचे लोक जे सरकार आहे, तीच त्याला सपोर्ट करते, पण ते सपोर्ट करत नाहीत असं ते म्हणतात. आणि पाकिस्तान काय करतोय, ISIS ही संघटना आहे. ISIS खुरासान, जे ISIS जे आहे, इस्लामिक स्टेट ऑफ लेव्हंट आणि हे आहे तिथं ना ओके. सिरिया, ओके. हे म्हणून ते आहे. त्या संघटनेला पाकिस्तान सपोर्ट करतोय अफगाणिस्तानमध्ये धमाके करण्यासाठी. मग हे बरोबर. आपसामध्ये त्यांचं चाललेलं आहे. मग पाकिस्तान सगळीकडे घेरलेलं आहे आणि त्यामुळं त्यांनी त्याच्यावरती एअर स्ट्राईक करतो. पाकिस्तानकडे एअरफोर्स आहे, म्हणून एअर स्ट्राईक करत असतो त्याला मारण्यासाठी. तो म्हणतो की मी आतंकवादी अड्ड्यावरती हमला करतोय, पण तो बरोबर. तसं करत नाही. ते सिव्हिलियन लोकांना सुद्धा मारतोय. अफगाणी लोक फार चिडलेले आहेत, अफगाण गव्हर्नमेंट फार चिडलेली आहे आणि ते त्याच्यावरती अटॅक करून ते दोघांचं युद्ध चाललेलं आहे. ओके. मग त्या युद्धाच्या रिस्पॉन्समध्ये त्यांनी एक अटॅक केला काल परवा. ते हॉस्पिटल होता, तो रिहॅबिलिटेशनचा हॉस्पिटल होता, त्या हॉस्पिटलवर त्यांनी बॉम्ब टाकला पाकिस्तानने. तो कधीही असंच करतो. तो कधीही आपल्या इंडियामध्ये सुद्धा आतंकवादी घटना करतो, इनोसंट लोकांना मारतो. कारण की त्याची आर्मी समोरासमोर लढू शकत नाहीये. बरोबर. त्याच्या आर्मीला आपण 2 तुकडे केलेले पाकिस्तानच्या आर्मीला. 1971च्या लढाईमध्ये 93,000 पाकिस्तानीला आपण शरण घेतलेला आहे. इतकी स्ट्रॉंग आपली आर्मी आहे. समोरासमोर ते मस्ती आहे येते त्याची. कुठून एवढी त्याची मस्ती? मस्ती येते. 2 गोष्टी त्याच्याकडे. सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्याकडे, त्या कंट्रीला कंट्रोल कोण करतं? पाकिस्तान आर्मीला त्याची सेना कंट्रोल करते आणि ISI कंट्रोल करते. आपल्या देशामध्ये कसं आहे, गव्हर्नमेंट आहे. गव्हर्नमेंट आहे, हे गव्हर्नमेंट दुसरी गव्हर्नमेंट आहे, इलेक्शन आहे, बरोबर. लोकांच्या द्वारे बनलेली गव्हर्नमेंट आहे बरोबर. आणि त्याच्या खाली आर्मी आहे. पण पाकिस्तानमध्ये कसं आहे, पाकिस्तान आर्मीला एक देश आहे. प्रत्येक देशामध्ये एक आर्मी असते, पण इथं कसं आर्मी आहे त्याच्यासाठी देश आहे. पण पाकिस्तान आर्मी कसं आहे, त्याला सत्ता पाहिजे. पॉलिटिकल पॉवर त्यांच्या हातात आहे, मिलिटरी पॉवर त्यांच्या हातात आहे, सगळं त्यांच्या हातात आहे. मग त्यांचं अस्तित्व कधी राहणार आहे? जोपर्यंत भारतासोबत युद्ध करणार आहे तोपर्यंत अरे आर्मी लढते, आमच्यासाठी आर्मी करते, लोकांना असं वाटतं ना. म्हणून तो कायम आपल्यासोबत लढत असतो. आणि तो पहिल्यांदा कोणाचा सपोर्ट घ्यायचा? अमेरिकेचा. जेव्हा अमेरिकेचा सपोर्ट करून नाही कोणाचा घ्यायचा? चायनाचा. त्याचं काही अस्तित्वच नाही आहे. त्याचं कसं असतो, ते असं तांब्या असतो का नाही बिना ह्याचा, कधी इकडे लढतो कधी इकडे लढतो. त्याची काही आयडिओलॉजी नाही आहे. फक्त त्याची आयडिओलॉजी आहे की मला सत्ता पाहिजे, माझा धर्म वाढवायचा आहे. आणि धर्माच्या नावाखाली भारतामध्ये सुद्धा तो दंगल करायचा प्रयत्न करत असतो. तो असा पाकिस्तान आहे. आणि पाकिस्तान आर्मी आणि ISI जोपर्यंत आहे तोपर्यंत हा तसंच वागणार आहे. आणि जसं अमेरिकाचा सपोर्ट त्याला कधी कधी मिळतो, कधी मिळत नाही. आता अमेरिकेचा सपोर्ट त्याला मिळायला लागला आहे, म्हणून तो अफगाणिस्तान ठोकतोय आणि इथं इंडियामध्ये सुद्धा प्रयत्न करतोय. ऑपरेशन सिंदूरच्या आधी त्याने जे आतंकवादी केला होता हल्ला पहलगामला, ते कारण आहे त्याच्या बॅकिंग, त्याला माहिती आहे त्याच्या मागे अमेरिका आहे म्हणून, चायना आहे म्हणून त्याला माहीत आहे. त्याच्यामुळं तो असला खुराफती करत असतो. त्याचं एकच सोल्युशन आहे आपल्याकडं, मला असं वाटतं. माझा विचार आहे, माझा एनालिसिस आहे. जोपर्यंत पाकिस्तानचे 4 तुकडे होत नाहीत तोपर्यंत सुधारणार नाहीये. कुत्ते की दुम सीधी नाही होऊ शकती, लातो के भूत ज्याला म्हणतात ना, बातों से नाही मानते. त्यांना फक्त फटक्याशिवाय, त्यांना युद्धाशिवाय तुकडे केले असे, जसं आपण 93,000 सैनिकाला शरणागत केलं होतं, त्याच्याशिवाय ऑप्शन नाही आहे. ते कधी होईल, काय होईल, तर वेळ आहे. आपण लगेच असं लोकांना वाटतं की
लगेच झालं जाऊन पाहिजे, केलं हां. पाहिजे. नाही, असं होत नाही. युद्ध असं नसतं. युद्धाला तयारी करताना तुम्हाला सगळं बघावं लागतं. तुम्हाला आपली सेना स्ट्राँग आहे. हं. आपलं इकॉनॉमिक्स की आपण 25 वर्ष मागे जाणार आहे. आपलं डेव्हलपमेंट सुरू आहे. आपण बरोबर. एक युद्ध केलं ना 25 ते 30 वर्ष मागे जाणार आहे. हे चायनाला पाहिजे, हे अमेरिकेला पाहिजे. म्हणून बरोबर आहे. युद्ध करतेस फार विचार करून करावं लागतं. हं, असं नाही की करणार नाही, आपण करू शकत नाही. आपल्याकडे ते केपेबल आहे. भारतीय सेना सक्षम आहे. भारतीय आर्म फोर्सेस सक्षम आहेत. हं. आणि पॉलिटिकल लिडरशिप पण आता स्ट्रॉंग आहे. पण सगळं विचार करावं लागतं. इंटरनॅशनल कसे तुमचे रिलेशन आहेत, जगामध्ये काय चाललेलं आहे, काय स्थिती आहे, काय बरोबर. परिस्थिती आहे, सगळ्याचा विचार करूनच आपण हे सगळं घ्यावं लागतं. आता जर 24 वर्ष तुम्ही सर्व्हिस केली, आता एवढा तुम्हाला अनुभव आहे किंवा एवढा तुमचा अभ्यास आहे. आपल्या भारतीय सेनामध्ये आणि ज्या बाकीच्या देशांच्या सेना आहेत, त्याच्यामध्ये काय मेजर फरक वाटतो तुम्हाला? भारतीय सेना आणि जगाच्या सेना सगळ्या सेना चांगल्याच असतात. पण आपली जे इन टर्म्स ऑफ हं. म्हणजे इक्विपमेंट आणि जे संख्या आहे, आपण चौथा लार्जेस्ट आर्मी आहे. इन टर्म्स ऑफ अमेरिकेनंतर रशिया, हं. चायनानंतर आपण आहे. पण इन टर्म्स ऑफ मॉरल व्हॅल्यूज ज्याला म्हणतो, एथिक्स ज्याला म्हणतो, नीतिमत्ता, ओके, ती आपली जी आहे सगळ्यात उच्च कोटीची आहे. ओके. आपली जी आर्मी आहे नीतीचा एकदम करेक्ट वापर करतो. हं, हं, हं. आपण कुणावरही हल्ला करत नाही बरोबर. विनाकारण आणि कुणाचंही लुटून खात नाही. ही आपली भारताची नीती आहे आणि तेच नीती आपली भारतीय सेनाची आहे. आपण फार फार नीतिमत्तेचे लोक आहोत आणि भारतीय सेना एथिकली मॉरली सगळ्यात स्ट्रॉंग आर्मी आहे. हे बरोबर. माझं फार म्हणजे जीवाभावाचा विषय आहे त्याबद्दल. बरोबर. सर, आता तुम्ही 16.5 वर्षे एनडीएमध्ये भरती झाला होतात. तुमचं असं स्वप्न आहे, जसं बोलताना तुम्ही मगाशी म्हटलात मला, की जास्तीत जास्त आपली मराठी मुलं ऑफिसर बनली पाहिजेत, ते पण इंडियन आर्मीमध्ये. येस, त्यासाठी तुम्ही पुण्यामध्ये कर्नल डिफेन्स अकॅडमी चालू केलेली आहे. करेक्ट. तर एखाद्या मुलाचं स्वप्न असतं, की मला एनडीएमध्ये जायचं आहे, तर त्या मुलाने कसं गेलं पाहिजे किंवा त्याने कसं स्वतःला प्रिपेअर केलं पाहिजे, असं तुम्हाला वाटतं? माझी फार इच्छा आहे की मॅक्सिमम आपल्या महाराष्ट्राची मुलं अधिकारी बनले पाहिजे. हं. आपल्याकडे भरपूर जवान भरपूर आहेत. वेगवेगळ्या जसं सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये. सांगलीमध्ये तर असं काही काही गाव आहेत. सैनिक हापशिंगी मी फार सांगू इच्छितो. सैनिक पुशेगाव आहेत. सैनिक टाकळी आहे. सैनिक टाकळी आहेत. हं. आणि साताऱ्यामध्ये सुद्धा एकदम वीरांची भूमी म्हणतात सातारा. मी सातारा सैनिक स्कूलचा आहे. मला अच्छा. फार अभिमान आहे हं. सैनिक स्कूलचा, आम्ही साताऱ्याचा आहे म्हणून. तसंच मला वाटतं की आपले पण भरपूर अधिकारी झाले पाहिजे सेनेमध्ये. हं. कारण की आपल्या भारताच्या मातीमध्ये काय तर वेगळेपणा आहे भारताच्या मातीमध्ये. बरोबर. त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या मातीत आणखीन काय तर वेगळेपणा आहे. अच्छा. ओके. आपल्याकडे शिवाजी महाराजांचं शौर्य आहे, बरोबर. संतांचं सेवा आहे हं. आणि अध्यात्मपणा पण आहे. बरोबर. आणि जितके आपण देशभक्त आपल्या मातीमध्ये आहेत, मला वाटतं कुठे आपल्याला मिळणार नाहीत. आणि हे जर अधिकारी झाले तर आपल्या देशामध्ये जर हे अधिकारी झाले तर देश कुठल्या लेवलला जाऊ शकतो. असं बरोबर. म्हणून मी हे अकॅडमी स्टार्ट केलेली आहे आणि मुलांना मी गाईड करतो प्रामाणिकपणे. हं. त्या मुलांनी कसं तयारी केली पाहिजे. हं, हं, हं. हार्डवर्कशिवाय, मेहनतीशिवाय काही पर्याय नाही आहे. बरोबर, बरोबर. तुमच्याकडे टॅलेंट असू शकतं, पण तुमच्याकडे कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य पाहिजे. हं, मेहनत हं. करायचं. तुम्ही डोक्यामध्ये ते भिनलं पाहिजे. खाता, उठता, झोपता, काही करता तुमचं एम क्लिअर पाहिजे की मला ऑफिसर बनायचं आहे. बरोबर, बरोबर. तर मी त्या मुलांना गाईड करू शकतो. 100% त्याला बनवू शकतो. पण त्याचा एम क्लिअर पाहिजे. आजच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये तुमचा एम तुम्ही भरकटून नाही गेले पाहिजे. हं, हं, हं. तर त्याचा एम क्लिअर पाहिजे. त्या मुलाचा मेहनत करायची जिद्द पाहिजे. 4 दिवस केलं, 8 दिवस झोपलं असं नाही होणार आहे. हं, हं. कन्सिस्टन्सी ज्याला म्हणतो, सातत्य पाहिजे बरोबर. आणि स्किल आपण त्याला देऊया. हे गोष्टी केल्यानंतर मुलं आपण मग हे करू करतो. शकतो. आणि माझ्या ह्या वर्षी जसं आपण बोलता बोललो, माझा अकॅडमीचा मुलगा मागच्या वर्षी ऑल इंडियामध्ये फर्स्ट आला SSBमध्ये. श्रवण दायगुडे शेतकऱ्याचा मुलगा आहे. अच्छा, तुमच्या सातारा अकॅडमीचा सैनिक आहे. स्कूलचाच मुलगा आहे, पण शेतकऱ्याचा मुलगा आहे तो. माझ्या अकॅडमीमध्ये त्याला SSBमध्ये आम्ही त्याला फर्स्ट आणलं भारतामध्ये. भारतामध्ये पहिला? येस, भारतामध्ये SSB फर्स्ट आला. आता NDAची ट्रेनिंग करतोय तो. ओके. आणि एक मुलगी आमच्या ह्या वर्षी एफकॅडमध्ये फर्स्ट आली, नक्षत्रा नावाची मुलगी. हं, हं. ती पण एफकॅडमध्ये एअरफोर्सची जी अकॅडमी असते त्यामध्ये ती फर्स्ट आली ओव्हरऑल मेरिटमध्ये. तर आमच्याकडं जे आहे, जे क्वालिटी आहे, जी मेहनत आहे, हं, हं. आमच्याकडे जे रिटायर अधिकारी आहेत, हं, हं. स्वतः तुम्हाला 1 to 1 व्यवस्थित गायडन्स करून देतात, हं, हं. ते आपल्याकडे आहे. म्हणून आम्ही हे अचीव्ह करू शकलो फक्त 2 वर्षामध्येच.
ओके. एक सर सामाजिक मुद्दा आहे. Yes. आज आम्ही बघतो की ग्रामीण भागात असेल किंवा शहरात असेल बरेच मुलं लग्नापासून वंचित आहेत. अनेक मुलींच्या डिमांड्स वाढलेल्या आहेत आणि एखाद्या मुलीला जेव्हा एखादं स्थळ येतं आणि तिला कळतं की मुलगा इंडियन आर्मीमध्ये आहे, तेव्हा शक्यतो मुलींकडून नकार मिळतो. तर याकडे तुम्ही कसं बघता? याचं काय कारण मुलींकडनं असू काय शकतं? मिळतं तर मी एकच म्हणतो त्या मुलींना आणि त्या पालकांना, तुम्ही अनलकी आहात, तुमचं नशीब खराब है म्हणतो. अरे फौजी से शादी करने के लिए तो साला छीना ठोक के करना चाहिए. बरोबर. इतकं गर्व वाटतं. आमची आईचं उदाहरण देतो. आमची हं. आईनं जसं आमच्या वडिलांसोबत लग्न केलं त्या काळात सांगतो, आजचं मला माहीत नाही. त्या बरोबर. काळात सांगतो आणि आजच्या काळात पण येऊया. हं. एकदम खुशीनं, आवडीनं युनिफॉर्म आणि मला पण आईनं युनिफॉर्ममध्ये पाठवलं. तिला माहीत होतं. हं, हं. तर जो क्षत्रिय धर्माचा जो पालन करतोय, रक्षक आहे, तो देशाचा रक्षक आहे, तुमचा पण रक्षक आहे. हां, थोडासा पोस्टिंग त्याच्या थोडासा तुमच्यापासून दूर राहू शकतो. तुमच्याकडे वेळ देऊ शकत नाही. पण बरोबर. तो तुमच्यावर इतका जीव लावणार आहे. तुम्ही त्याला फक्त जीव लावा. त्याला फक्त पाठीवर शाबास म्हणा. तो तुमच्यासाठी, देशासाठी, तुमच्यासाठी काही करू शकतो. बरोबर. असा सैनिक असतो. बरोबर. त्या मुलींना सांगतो, ती यार तुमची बॅड लक आहे, तुम्ही जर नाही करत. पण त्या मुलींना अभिनंदन देतो, जे मुली तुम्हाला हो म्हणतात, जे मुली फौजीसाठी प्रेम करतात लग्न किंवा करतात. फौजीसाठी तुम्ही लग्न लग्न करतात. करता. तुम्ही करा. चांगलं जीवन आहे. एक स्वच्छ जीवन आहे हं, आणि हं. तुम्ही एका योद्ध्यासोबत लग्न करताय. जसं तुम्ही रामासोबत जेव्हा सीतेने लग्न केलं, ते एक योद्धा होते, एक पराक्रमी होते. छत्रपती शिवाजी महाराज जे होते, एक पराक्रमी होते, योद्धा होते. बरोबर. आणि आज पण आम्ही योद्धा आहोत, पण येस, आम्ही तुम्हाला वेळ देऊ शकत नाही. म्हणून तुम्ही दूर जाऊ नका. तुम्ही फक्त विचार करा ह्याबद्दल, की तुम्ही एका योद्ध्यासोबत, सोल्जरसोबत तुम्ही लग्न करताय. बरोबर. मित्रांनो, इंडियन आर्मी म्हणजे धैर्याचं, शौर्याचं आणि त्यागाचं प्रतीक असतं आणि खरं तर याच्यामध्ये जायचं असेल तर तेवढी मानसिकता आपली कणखर असली पाहिजे. आज बऱ्याच मुलांचं स्वप्न असतं की एन-डी-एमध्ये जायचं आहे. त्यासाठी काय करावं लागतं हे सुद्धा सरांनी सांगितलं. सर हडपसरमध्ये कर्नल डिफेन्स अकॅडमी नावाने अकॅडमी चालवतात. आज सरांकडे 100 मुलं आहेत. जसं सरांनी सांगितलं की त्यांच्याच अकॅडमीचा मुलगा भारतामध्ये एस-एस-बीमध्ये पहिला आलेला आहे. एक मुलगीसुद्धा त्यांनी चांगल्या AFCAT क्रमांकाने ती उत्तीर्ण झालेली आहे. फर्स्ट आहे ती पण. तर ज्यांचं एन-डी-एमध्ये जायचं स्वप्न आहे, ज्यांना इंडियन आर्मीमध्ये जायचं आहे, त्यांनी सरांच्या अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करा. सरांच्या अकॅडमीचे सगळे काही डिटेल्स असतील ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, कमेंट बॉक्समध्ये देतोय. तिथे नंबरसुद्धा सरांचा दिला जाईल. जर तुम्हाला सरांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल आणि देशसेवेसाठी काहीतरी करायचं असेल, देशासाठी काहीतरी करायचं असेल, तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. सर तुम्ही इथे आलात आणि तुमचा जो काही 24 वर्षांचा अनुभव आहे तो आम्हाला सांगितलात. जसं की इराण-इस्रायल युद्धाबद्दल तुम्ही सांगितलंत. पाकिस्तान आपल्याशी असं का वागतंय ते सुद्धा तुम्ही छान प्रकारे सांगितलं. काही मुलांना इंडियन आर्मीमध्ये यायचं आहे त्यासाठी काय करावं लागतं हे सुद्धा तुम्ही सांगितलंत. खरं तर मी पुन्हा एकदा तुमच्या आई-वडिलांना सॅल्यूट करतो. तुम्हाला सुद्धा सॅल्यूट करतो. तुम्ही खूप काही करता. तुम्ही सगळे आहात म्हणून आमच्या सामान्य माणसाचं अस्तित्व आहे. तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे पुन्हाच्या मी आभार मानतो. पुन्हा एकदा मी तुम्हाला नक्की नेक्स्ट टाईम बोलवेन. त्यावेळी आपण आणखी काही चांगल्या मुद्द्यांवरती चर्चा करू आणि जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवू. पुन्हा एकदा तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद. सर्वप्रथम मी तुझ्या टीमचा आणि तुझ्या पूर्ण तुझे जे शो जे आहेत एक्सेलंट आहे, Yes, फार फार yes. सुंदर आहे. तुम्ही समाजामध्ये फार चांगलं काम करताय आणि तुम्ही स्पेशली सैनिकांना बोलल्याबद्दल आणि सर्व सैनिकाच्या वतीने मी फार फार खुश आहे की एक प्लॅटफॉर्म दिला तुम्ही आम्हाला सैनिकासाठी आणि ह्या प्लॅटफॉर्ममुळे आम्ही दोघांपर्यंत पोहोचू शकतो. बरोबर. कारण की आम्हाला प्लॅटफॉर्म फार कमी लोक देतात. अगदी बरोबर. प्लॅटफॉर्म लोकांना देतात तर ते राजकारणाला देतात किंवा सेलिब्रिटीला देतात. ते इट्स ओके, पण ते समाजाची सच्चाई आहे, ते एक खरं आहे सच. पण तू दिलास प्लॅटफॉर्म. थँक्यू सो मच आणि माझ्याकडनं सगळ्या सर्वांच्याकडनं तुम्हाला जय हिंद. जय हिंद सर. तुमच्यासारख्या व्यक्तीकडून खरं तर कौतुक होणं हे म्हणजे माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. पुन्हा एकदा सर तुम्हाला जय हिंद. जय हिंद. थँक्यू सर. येस.